सोनं चोरणं हे पण खूप मोठं पाप आहे. तेल उकळत असतं, त्यामध्ये त्या जीवाला टाकलं जातं, उलटं टाकलं जातं तोंड खाली आणि त्याला तिथे उकळवलं जातं. बाकीचे जसे पुराण आहेत त्यापैकी गरुड पुराणाला किती महत्व आहे? युधिष्ठिर यमाचाच अवतार आहे आणि जे यमराज असतात ते यमपुरीमध्ये शंख चक्र गदा पद्म हे सगळे विष्णूचे आयुध घेऊन विष्णूप्रमाणेच बसलेले असतात. पण मग गरुड पुराण आणि इतर पुराण यामध्ये काय फरक आहे? असं म्हटलंय की जी व्यक्ती जेवण करताना कुठलाही श्लोक म्हणत नाही त्याला सुद्धा नरकात पाठवलं जातं. असं होतं का? हे फक्त म्हणजे मनुष्याला घाबरवण्यासाठी हे सगळं लिहिलेलं आहे? मग लोकांना असं वाटतं की फक्त कोणी व्यक्ती गेल्यानंतरच गरुड पुराण वाचायचं, पण असं नाहीये. आत्महत्या करणं पण पाप आहे असं सांगितलेलं आहे आपल्या ग्रंथामध्ये. असं म्हटलंय, जीवितो वाक्यकरणात मृता हे भुरी भोजनात गयायाम पिंडदानैश्च त्रिभिः पुत्रश्च पुत्रता. हिंदू धर्मामध्ये 18 प्रकारचे पुराण आहेत. त्याचपैकी एक गरुड पुराण, ज्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. असं असूनही लोक त्याच्याकडे भीतीदायक नजरेने बघतात. गरुड पुराणाबद्दल समाजामध्ये फार मिथ आहेत. तर हेच सगळ्या गोष्टी आणि यांचे उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी आजचा भाग. नमस्कार, मी प्रशांत मुकुंदलाल बिरारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो द मराठी बियर्ड मॅन पॉडकास्टमध्ये. आज याच विषयावर आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आपल्याला जॉईन झालेले आहेत वेदशास्त्र आणि पुराणांचे अभ्यासक श्री आशुतोष उपासनी सर. गुरुजी नमस्कार. नमस्कार. कसे आहात तुम्ही? अगदी मजेत. गुरुजी, गरुड पुराण तुम्ही वाचलेलं असालच आणि गरुड पुराणाबद्दल जेव्हा आपण लोकांना विचारतो, लोकांना फारशी त्याबद्दल माहिती नाहीये. तर ज्यांना माहिती नाहीये गरुड पुराण म्हणजे काय नेमकं, त्यांच्यासाठी आम्हाला सांगा की गरुड पुराण म्हणजे नक्की काय? अगदी खरं आहे आपलं म्हणणं. खरं तर फक्त गरुड पुराणाबद्दल माहिती नाही असं नाहीये. आजच्या जनरेशनला पुराणांबद्दलच माहिती नाहीये. बरोबर. कारण गेल्या 100-150 साधारणपणे 200 वर्षांमध्ये पुराणांना इतकं निग्लेक्ट केलं गेलंय, इतकं वाळीत टाकलं गेलंय म्हणूया आपण, की जसजसा विज्ञानाचा उदय व्हायला लागला, विज्ञान सायन्स म्हणूया आपण त्याला, की पाश्चात्य सायन्स जसं आपल्या भारतामध्ये यायला लागलं, त्याचा जेव्हा परिचय झाला त्यावेळी पुराण दूर होत गेले. मग अधिकाधिक व्यक्ती सायन्सच्या दृष्टीने धर्माकडे बघू लागला. सायन्सच्या परीक्षेमध्ये पास झालेले जे काही धर्माचे तत्व होते तेवढ्या तत्वांना त्यांनी स्वीकारलं आणि बाकीचे जे काही वाटत होतं की जे त्यांना त्यांच्या तार्किक बुद्धीला पटत नाही किंवा त्याबद्दल कळत नाही फारसं, अशा गोष्टी हळूहळू मागे पडत गेल्या. पूर्वी आपल्याकडे टीव्ही नव्हते, पूर्वी आपल्याकडे बाकी मनोरंजनाची साधनं नव्हती, म्हणून त्यावेळी पुराणांचं वाचन खूप व्हायचं, पुराण कथांचं श्रवण खूप व्हायचं. ठिकठिकाणी कथा चालायच्या, कीर्तनं चालायचे, त्यामधून पुराणांचं वाचन वगैरे होत असायचं. पण मागच्या या सगळ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मागे पडल्या, मनोरंजन खूप वाढलं आणि केवळ वेद, उपनिषद, योग याकडेच सगळ्यांचं लक्ष जास्त झालं. कारण सायन्सच्या दृष्टीने ते लवकर प्रचिती त्याची जास्त येते असं लोकांना वाटू लागलं आणि पुराण कुठेतरी लोकांचं दुर्लक्ष पुराणांकडे झालं. त्यापैकीच एक हे गरुड पुराण आहे. या गरुड पुराणाकडे जाताना सगळ्यात आधी आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की पुराण म्हणजे काय. पुराण या शब्दाचा अर्थ होतो प्राचीन. जे प्राचीन विज्ञान आहे, सर्वाधिक प्राचीन, त्याला त्या सगळ्याचं पुराणांमध्ये संकलन केलेलं आहे. या पुराण आपल्याला मिळतात वेदव्यासांकडून. वेदव्यास ही खूप मोठी विभूती आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणा किंवा भारतीय संस्कृतीमध्ये. यांना विष्णूंचा अवतार मानला जातो आणि वेदव्यासांनी या सगळ्या पुराणांचं संकलन करून आपल्यापर्यंत दिलेलं आहे. मग हे नक्की व्यासांनीच लिहिलं का, हाही एक मोठा प्रश्न. मग व्यासांनी लिहिलं असं आपल्याकडे म्हणत नाही. व्यासांनी संकलन केलंय. व्यासांना कोणी सांगितलं तर नारदांनी सांगितलं. नारद मुनी ना विचारलं कोणी सांगितलं तर ते आपल्याला असं म्हणतात की त्यांना रुद्र आणि या सगळ्या देवतांना विष्णूने सांगितलं. म्हणून हे विष्णूकडूनच आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि विष्णू म्हणजे आदी ईश्वर आहेत, प्रमुख ईश्वर आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून आलेलं हे सगळं ज्ञान विज्ञान आहे. त्यामुळे हे कोणी जनरेट केलेलं, कोणी लिहिलेलं असं नसून ते प्राचीन परंपरेने आपल्याकडे चालत आलेली ही सगळी पुराण आहेत. त्यापैकी गरुड पुराण हे वैष्णव पुराण आहे. अच्छा. म्हणजे आपल्याकडे आपण सगळे हिंदू हे पंचदेवतांचे उपासक आहोत. बरोबर. बुद्धावतारापूर्वी आपल्याकडे 5 संप्रदाय होते आणि ते 5ही संप्रदाय काहीतरी त्यांच्यामध्ये अज्ञान म्हणूया किंवा काहीतरी त्यामध्ये
त्या एकमेकांशी थोडेसे त्यांचे वाद होते. या सगळ्या वादांमुळे ते एकमेकांशी त्यांचं चालत राहायचं आणि एकसंध नव्हता भारतातला बरोबर धर्म. बरोबर आणि म्हणून शंकराचार्यांनी या सगळ्यांना पुन्हा एकत्र आणलं आणि पंचदेवतांचे उपासक हिंदूंना बनवलं. म्हणून आज आपल्या घरामध्ये गणपती असतो, शंकराचं काहीतरी प्रतिमा असते किंवा घरात शंकराची पिंड असते, बरोबर विष्णू असतात, देवी पण असते आणि सूर्य प्रत्यक्ष देव आहे. म्हणून या 5 देवतांची उपासना करतो आपण. एकूण बरोबर 18 पुराणं आहेत, 18 उपपुराणं आहेत आणि 18 औपपुराणं आहेत. बरोबर असे इतकी खूप मोठी संपदा आहे. ह्या सगळ्यांना 5 देवतांसाठी म्हणून वेगवेगळ्या 5 देवतांच्यासाठी या पुराणं हे वाटली गेलेली आहेत. पैकी बरोबर हे जे गरुड पुराण आहे, हे विष्णूचं प्रधान मानलं जातं. ओके. विष्णू प्रधान आहे. विष्णू तत्वाला, हरितत्वाला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी गरुड पुराण हे खूप महत्वाचं आहे. पण मग त्याला गरुड पुराण असं का नाव दिलं? कारण ते भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितलंय. अच्छा, म्हणजे गरुडांनी जेव्हा विचारलं होतं विष्णू हां. भगवानांना. गरुड जे होते त्यांची माता, तिचं नाव विनता आहे. हम्म, त्या विनताला नागपाशांनी ती बंदिस्त झाली होती आणि त्या नागपाशापासून विनताला मुक्त करण्यासाठी म्हणून गरुडाने घोर तपश्चर्या केली. तपश्चर्येतून प्रसन्न झाल्यानंतर भगवान विष्णूंकडे त्यांनी वरं मागितले. अनेक वेगवेगळी वर मागितली, जसे विष्णूंनी त्यांचा वाहन म्हणून स्वीकार करावा गरुडाचा. अशी वेगवेगळ्या प्रकारची आहेत. त्यासोबत त्यांनी मागितलं की पुराणांमध्ये माझा समावेश असावा, असं त्यांनी म्हटलं. त्याचं तसं वर महाविष्णूंनी सगळी वरं त्यांना दिली. म्हणून गरुडाच्या नावाने पुराण सुरू झालं. अच्छा, पण मग हे बाकीचे जसे पुराण आहेत हम्म. त्यापैकी गरुड पुराणाला किती महत्व आहे? अनन्यसाधारण महत्व आहे. गरुड पुराण हे तेच सांगतोय. गरुड पुराण हे विष्णूचं प्रधान पुराण आहे. अच्छा प्रमुख विष्णूच्या पुराणांपैकी सगळ्यात महत्वाचं गरुड पुराण एक आहे. अच्छा, मला सांगा गुरुजी की गरुड पुराण हे खूप कमी लोकांना माहिती आहे. तर ज्यांना माहिती नाही गरुड पुराण म्हणजे नक्की काय, त्यांना आपण सांगू की गरुड पुराण काय असतं. गरुड पुराण तसं थोडं प्रचलित आहेच, बऱ्याच लोकांना हम्म, थोडं माहिती आहे. जसं हम्म, भागवत हे पुराण एक आहे. हम्म, ठिकठिकाणी आपल्याला टीव्हीवर बघायला मिळतं भागवत. त्याप्रमाणे कोणी व्यक्ती गेल्यानंतर बहुतांश घरांमध्ये गरुड पुराण वाचलं जातं. बरोबर. त्यामुळे थोडं लोकांना थोडी माहिती आहे त्याच्याबद्दलची. हम्म, पण तरी सुद्धा काय होतं, अनेकदा कुठेतरी गरुड पुराण सुरू असतं, गुरुजी वाचत असतात आणि बाकी लोकांना झोप येते फार. मग हम्म, ते नीट ऐकलं जात नाही. त्यामुळे त्याच्यातलं ज्याप्रमाणे भागवत कथा खूप इंटरेस्टिंगपणे कथाकार सांगतात, तसं बरोबर. गरुड पुराण ऐकायला मिळत नाही. कारण फार दुःखाच्या ठिकाणी आपण ते गरुड हो पुराण अनेकदा हो ऐकत असतो, म्हणून ते रंगवून पण सांगता येत नाही लोकांना. पण खूप महत्वाचं आहे गरुड पुराण, कारण विष्णूचं प्रमुख पुराण आहे हे. हम्म, आणि हे खूप महत्वाचे पुराण हा विषयच खूप महत्वाचा आहे. कारण असं म्हटलं जातं आपल्याकडे की इतिहास पुराणाभ्याम वेदम समुपबृंहयेत बिभेद तल्पसुतात वेदा मामयम प्रहरिष्यती. म्हणजे वेदांचं तात्पर्य काय आहे ते सामान्य लोकांना कळावं यासाठी व्यासांनी पुराणांची रचना केली. अच्छा. पण गेल्या 200 वर्षांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की विज्ञानाचा, सायन्सचा जसा भारतामध्ये प्रवेश झाला, पाश्चात्य सायन्सचा, हम्म, त्यानंतर आपली पुराणं, आपली शास्त्र हे खूप मागे पडत गेले. बरोबर. त्यांच्याकडे समाजाचं दुर्लक्ष झालं. हम्म, असं काही वाटायला लागलं. आपल्या एक म्हण ऐकली असेल, पुराणातली वांगी पुराणातच राहू द्या. बरोबर. तुम्ही आम्हाला फार पुराणं सांगू नका. पुराण म्हणजे काहीतरी खूप असं आउटडेटेड वाटत. आउटडेटेड वाटायला लागलं लोकांना. आणि वेद, योग याकडे लोकांचं लक्ष अधिक आकर्षित झालं. म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये पुराणांकडे दुर्लक्ष झालं. पण पुराण अशी गोष्ट नाहीये की ती दुर्लक्षित करण्यासारखी. जर पुराण निघून गेले संस्कृतीतून, तर संस्कृतीचं अनन्वित नुकसान होणार आहे. इतकं भयंकर नुकसान होईल. कारण सभ्यता जी आहे, संस्कृती आहे, तीच संपून जाईल. फक्त वेदांत आणि खूप मोठे मोठे तत्वज्ञान हम्म, ही ऐकायला जरी छान वाटत असतील, तरी ते व्यवहारात कसे उतरवायचे ह्याचं ज्ञान आपल्याला पुराणांमधून मिळतं. अच्छा. त्यापैकी गरुड पुराण हे खूप महत्वाचं आहे. आणि गरुड पुराणच नाही, जर आपण बघितलं तर प्रत्येक पुराण जे आहे ते परिपूर्ण आहे. असं बरोबर. नाही की गरुड पुराणामध्ये एक आहे, विष्णू पुराणात दुसरं आहे, शिवपुराणात तिसरं आहे, असं काही नसतं. प्रत्येक पुराण हे स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. आपण ऐकलं बरोबर. असेल, पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्ण उदच्यते, या श्लोकाप्रमाणेच सगळं आहे. म्हणून गंमत अशी आहे की आपल्याला माहिती आहे की नालंदा, तक्षशिला सारखी मोठमोठी विद्यापीठं, भारतातली बरोबर. जगातली सगळ्यात पहिली विद्यापीठं ही नष्ट झाली. आणि म्हणतात की बरेच महिनोन महिने त्यातले ग्रंथ जळत होते. म्हणजे किती मोठं नुकसान झालेलं आहे साहित्याच्या बरोबर. दृष्टीने, बरोबर. संस्कृतीच्या दृष्टीने. पण तरी सुद्धा आपली संस्कृती जिवंत आहे का? कारण आपल्या संस्कृतीमध्ये असं नाहीये, आपल्या ग्रंथ संपदेमध्ये, की एक गोष्ट याच्यात आहे तर ती याच्यात नसेल, या बरोबर. पुराणात हे सांगितले तर या पुराणात हे नाही, असं नसतं.
प्रत्येक ग्रंथ, प्रत्येक पुराण स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. त्याप्रमाणे आणि त्याशिवाय त्यामध्ये काहीतरी थोडंसं वेगळं काहीतरी तत्व दाखवलं जातं. अच्छा. पैकी गरुड पुराण हे विष्णूचं पुराण आहे आणि यामध्ये जीवाचं कर्म, त्याची फलं याबद्दल विस्तृत वर्णन केलेलं आहे आणि ते लोकांना कळावं हे खूप आवश्यक आहे. हं. ते जर कळलं तर समाज खूप प्रगल्भ होऊ शकतो बरोबर. समाजाला. कारण प्रत्येक गोष्ट कायद्याने समाजाला सुधरवता येत नाही. बरोबर. आज कायदे खूप आहेत, पण माणसं सुधरतायत का, बरोबर. हा मोठा प्रश्न आहे आपल्या पुढे. खरंय. पूर्वी कायदे कमी होते खरंय. आणि तरी सुद्धा व्यक्ती सज्जन होते. जर बरोबर. सज्जनांमध्ये सज्जनता टिकवून ठेवायची असेल, व्यक्तीमध्ये समाजामध्ये सज्जनता जर टिकवून ठेवायची असेल, तर या प्रकारच्या ग्रंथांचं वाचन, त्यांचा अभ्यास समाजामध्ये असणं खूप आवश्यक आहे. बरोबर. पण गरुड पुराण जे आता आपण मगाशी सांगितलं, की गरुड पुराणाबद्दल लोकांच्या मनात खूप मीत आहे. हम्म. म्हणजे लोक घाबरतात गरुड पुराण म्हटलं की. कारण ते गरुड पुराण तुम्ही असं वाचू शकत नाही असं म्हणतात, की कोणी गेल्यानंतर तुम्ही गरुड पुराणाचं वाचन केलं पाहिजे. तर म्हणजे असं काय आहे, की म्हणजे गरुड पुराण असं आपण एरवी नाही वाचू शकत का? एरवी खरं वाचू शकतो, हं. स्वतःच्या अभ्यासासाठी वाचू शकतो किंवा असंही आपण घरी ज्याप्रमाणे लोक भागवत ऐकतात हं. त्याप्रमाणे गरुड पुराण कधीही लावायला हरकत नाही तशी काही. हं. पण व्यक्ती गेल्यानंतर लावतात त्याचं कारण असं आहे की व्यक्तीकडून त्यावेळी जो आत्मा गेलेला असतो हं. तर त्याच्या जीवनामध्ये काय काय करायचं राहून गेलं. शिवाय गेल्यानंतर जेव्हा व्यक्ती एखादी जाते, बरोबर. असं म्हटलंय की पुत्राचे काही कर्तव्य असतात. बरोबर. एखाद्या मुलाचे वडील गेल्यानंतर, आई गेल्यानंतर त्याने काय करावं हे हं. सांगितलेलं आहे. हं. असं म्हटलंय, जीवितो वाक्यकरणात मृता हे भूरी भोजनात गयायाम पिंडदानैश्च त्रिभिः पुत्रश्च पुत्रता. म्हणजे ज्यावेळी जिवंत असतात आई वडील त्यावेळी त्यांचं वाक्य, त्यांच्या मुखातून निघणारा शब्द मुलांसाठी आज्ञा असावी. हं. त्यांनी आज्ञा देण्याची आवश्यकताच नाही. ते जे बोलतील ते त्यांनी सरळ ऐकावं. मृता हे भूरी भोजनात, ते गेल्यानंतर भरपूर लोकांना भोजन करवावं, भरपूर लोकांना भोजन द्यावं, दान बरोबर. करावं. बरोबर. आणि गयायाम पिंडदानैश्च, गयेला जाऊन पिंडदान करावं, तीर्थक्षेत्रांवर पिंडदान करावं, त्यांच्यासाठी श्राद्ध करावं. ह्या 3 गोष्टी केल्याने पुत्राची पुत्रता सिद्ध होते. मुलगा हा मुलगा म्हणून सिद्ध होतो. खरा मुलगा तो ठरतो, बरोबर. असं आपण म्हणू शकतो. मग यापैकी ते गेल्यानंतर बरंच काही करायचं असतं. हं. एखादी व्यक्ती गेल्यानंतर मग त्याचं ज्ञान कसं होईल, त्यात ते सगळं कळावं यासाठी म्हणून तिथे आणि यासाठी गरुड पुराण वाचलं जातं. त्या व्यतिरिक्त तेव्हा सगळी घरामध्ये माणसं असतात, त्या बरोबर. निमित्ताने ते वाचलं जातं, तेव्हा ते सगळे ऐकतात. बरोबर. म्हणून तेव्हा अधिक उत्तम आहे आणि त्याचं विशेष फल पण सांगितलेलं आहे. कोणी व्यक्ती गेल्यानंतर गरुड पुराण वाचल्याचं खूप फल आहे. म्हणून अच्छा. विशेष करून कोणी व्यक्ती गेल्यानंतर गरुड पुराण आपल्याकडे वाचण्याची पण परंपरा म्हणजे आहे. आपण असं एरवी पण वाचू एरवी शकतो पण का? वाचू शकतो. म्हणजे ही मीथ आहे, की आपण फक्त कोणी गेल्यावरच हो, हो, किंवा हो. काय. असं भीतीदायक असं काही नाही ना, की भीतीदायक असं काही. आपण कधी वाचलं तर त्याचं काही आपलं चुकीचं फळ मिळेल त्याचं असं काही? कसं आहे, आपण भारतावर अनेक वर्ष पाश्चात्यांचं, मुघलांचं राज्य होतं. हं. विशेष करून पाश्चात्यांना आपली संस्कृती पूर्णपणे संपवायची होती. बरोबर. जिथून आपल्याला आपली संस्कृती कळेल त्या हं. सगळ्यापासून त्यांना तोडायचं होतं. हं. म्हणून अशा प्रकारचे मिथ पेरले गेले आपल्याकडे. उदाहरणार्थ महाभारत घरामध्ये वाचू नये, गरुड पुराण घरात वाचू नये. कारण यामध्ये इतकं ज्ञान आहे, की जर ते कळलं एखाद्या व्यक्तीला तर तो परिपूर्ण होऊन जाईल. बरोबर. मग जर असं झालं तर मग सरकार किंवा जे कोणी प्रशासन आहे त्यांच्या मुठीत जनता राहणार नाही. त्यामुळे बरोबर. या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला कदाचित दूर दूर करण्यासाठी करण्यासाठी. म्हणून हे सगळे प्रकारचे मिथ पेरले गेले असावेत असं मला वाटतं. खरं आहे तुमचं. पण मग गरुड पुराण आणि इतर पुराण यामध्ये काय फरक आहे? की जसं आपण आता म्हटलं, की त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे गरुड पुराणाला. हम्म, हम्म. मग इतर पुराण आणि गरुड पुराणात आपण कसं म्हणजे महत्त्वाचं कसं आहे गरुड पुराण? असं म्हटलंय की हरितत्वाचं दर्शन हं. म्हणजे हरितत्वाला समजून जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी गरुड पुराण आवश्यक आहे. अच्छा. हरितत्व, विष्णूला समजून घ्यायचं असेल, विष्णू तत्व काय, हरितत्व काय, हे समजून घेण्यासाठी आपल्याला गरुड पुराणाचीच आवश्यकता हां अधिक आणि आहे. माझा 1 मिनिट तुम्हाला मला अजून एक प्रश्न आहे, की गरुड पुराण का नाव दिलं आहे या पुराणाला? गरुड जे होते, विष्णूचं वाहन गरुड आहे, हां. पक्षीराज गरुड हां. यांनी एक तपश्चर्या केली होती. अच्छा. त्यामध्ये वर मागून घेतला होता. ओके. त्यांच्या वराच्या पूर्तीसाठी म्हणून भगवान विष्णूंनी पुराणाला गरुडाचं नाव दिलेलं आहे. अच्छा. म्हणून याला गरुड पुराण असं म्हटलं जातं. ज्यामुळे गरुडाचं जे नाव आहे ते सगळीकडे प्रसिद्ध झालं ओके. आणि विष्णूंशी त्यांना जोडलं गेलं. शिवाय त्यामध्ये त्यांनी असंही वर मागून घेतला होता की मला तुमचं वाहन करा. हं. म्हणून विष्णूंनी त्यानंतर गरुडाचा स्वीकार करून गरुडाला वाहन म्हणून ठेवलं भगवान विष्णूंनी. अच्छा.
आणि काय फरक आहे याच्यात गरुड पुराण आणि बाकी पुराणांमध्ये? हेच की गरुड पुराण विष्णूला समर्पित आहे. हं, काही पुराणं शिवाला समर्पित असतात, काही देवीला समर्पित असतात, शक्तीला, हं, काही गणपतीला, काही सूर्याला किंवा हं, ब्रह्मदेवाला. हं, अशा पंचदेवाचे उपासक हिंदू मानले जातात आणि काही हं. विष्णूला. पैकी विष्णूसाठी जी काही पुराण आहे त्यामधलं प्रधान पुराण हे गरुड पुराण आहे. या सगळ्या काही 4, 5, 7 पुराणं असतात प्रत्येक हं, देवतांचे हं. आणि त्याला व्यवस्थितपणे समजून घेतलं की त्या देवतेच्या तत्वाला आपल्याला समजून घेता येतं. मी आधी म्हटलो की हिंदू हं. जे आहेत ते पंचदेवतांचे उपासक असतात. बरोबर, आपल्याकडे अनेक संप्रदाय आहेत, बरोबर. अनेक प्रकारचे तत्वज्ञान आहे. तुम्ही ऐकलं असेल द्वैत आहे, अद्वैत आहे, द्वैताद्वैत, विशिष्टाद्वैत असे विविध प्रकारचे तत्वज्ञान आहेत. या व्यतिरिक्त असे विविध प्रकारचे तत्वज्ञान आहेत आणि त्यांचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय आहेत. हे जे सगळे संप्रदाय आहेत, हे प्रमुख यातले 5 संप्रदाय आहेत आणि या 5 संप्रदायांनी ना साठी म्हणून प्रत्येक संप्रदायासाठी म्हणून या पुराणांची रचना केली गेली आहे. अच्छा. पैकी विष्णूच्या संप्रदाय वैष्णवांसाठी म्हणून हं. कुठले असतील पुराणं, तर हे विष्णू धर्म पुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण, गरुड पुराण यासारखे काही पुराण आहेत. हे प्रधान पुराण आहेत, की हे विष्णूच्या हरितत्वाला समजून घेण्यासाठी म्हणून आहे. पण आजच्या काळात म्हणजे गरुड पुराण समजून घेणं पण महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. नक्की काय दिलंय गरुड पुराणामध्ये? गरुड पुराणामध्ये सगळ्यात पहिले जे आहे 3 कांड आहेत. हं. सगळ्यात पहिलं आहे आचारकांड. जवळपास आता आपल्याला सगळ्यांना गेल्यानंतरचं हां, व्यक्तीच्या मरणोत्तर जीवन बरोबर. मरणोत्तर जीवन त्यामध्ये आहे हे आपल्याला माहिती बरोबर. असतं. म्हणजे मी स्वतः जेव्हा गरुड पुराण ऐकलं ना, तर मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. हं. कारण मेल्यानंतर काय होतं, मरणानंतर आपल्याला माहीत नाहीये आणि त्या जेव्हा गोष्टी आपल्याला कळतात ना, तर ते खूप इंटरेस्टिंग वाटतं ऐकायला आणि खूप सारं शिकण्यासारखं पण आपल्याला आहे. तर म्हणजे सुरुवात काय आहे त्याची गरुड पुराणाची आणि नक्की आहे काय त्यात? आपण थोडक्यात सांगा ही सगळी गोष्ट. असं आहे की जेव्हा व्यक्ती जाते हं, आणि त्यानंतर जे गरुड पुराण वाचलं जातं, पूर्ण बरोबर. गरुड पुराण त्यामध्ये वाचलं जात नाही. त्यामध्ये केवळ अच्छा. प्रेतकल्प वाचलं जातं. ओके, म्हणजे गरुड पुराणाचं जर 3 भागांमध्ये हे केलं तर त्यातला एक भाग आपण तेव्हा वाचत असतो. ओके. तेवढ्या एका भागातच फक्त प्रेतकल्पामध्येच मरणोत्तर आयुष्याबद्दल सगळं काही सांगितलेलं आहे. हं, त्या व्यतिरिक्त आचारकांड आहे आणि धर्मकांड आहे. हं. सगळ्यात पहिला आचारकांड आहे. जवळपास गरुड पुराण अर्धा गरुड पुराण हे आचारकांड आहे. आचार म्हणजे काय? काय करावं, काय करू नये? अच्छा. त्यामध्ये काय केल्याने कशा कशा प्रकारचं आपल्याला त्याचं फलप्राप्ती होते, हं, हं, कसं वागावं? हं. नीतिशास्त्र गरुड पुराण आहेत. आपल्याला चाणक्य नीती सगळ्यांना माहिती आहे. हो. आता चाणक्य नीतीमध्ये अनेक गरुड पुराणातले श्लोक आहेत. अच्छा. हो, नीतिशास्त्र नीती निपुण जर व्हायचं असेल, तर ज्या व्यक्तीला नीती निपुण व्हायचं आहे, हं. त्याने अवश्य गरुड पुराणाचं अध्ययन करावं. कारण त्यामध्ये आचारकांड आहे. आचारकांड याच्यासाठीच आहे, की मरणोत्तर जीवनामध्ये जे काही नरक यातना वगैरे, वगैरे सगळं सांगितलं हां, जातं गरुड हां. पुराणामध्ये, ते सगळे प्राप्त होऊ नये आपल्याला. हे कसं प्राप्त होणार नाही, जर आपण आचारकांड समजून घेतलं तर. अच्छा. जर आचार व्यवस्थित असेल, तर आपल्याला प्राप्त होणारी फलं, आपलं कर्म ते व्यवस्थित होतील. कर्म व्यवस्थित झाली तर यमयातना होणार नाहीत किंवा बरोबर, जीवनामध्ये पण यातना होणार नाही बरोबर. आणि एकूणच व्यक्ती जोपर्यंत जगतोय तोपर्यंत सज्जन म्हणून जगेल, दुसऱ्याला त्रास देणार नाही, स्वतःही व्यवस्थित राहील. बरोबर. हे महत्वाचं आहे आणि त्यानंतर मोक्षचं साधन, हं. ईश्वराला कसं प्राप्त करावं, ह्या सगळ्यापर्यंत या 3 कांडांमध्ये गरुड पुराणाचं आपल्याला गरुड पुराण बघायला अच्छा. मिळतं. आता तुम्ही बोलताना जे बोलले नरक यातना, तर आपण तो एरवी असा शब्द बोलत असतो, हो. की अ, मी इथे नरक यातना भोगतोय किंवा जो फ्रस्ट्रेटेड माणूस असतो. तर नरक यातना म्हणजे नक्की काय खरंच नरकात अशा काही कशा यातना देतात का? नरकामध्ये बऱ्याच प्रकारच्या यातना असतात, बरेच प्रकारचे नरक असतात. हं. म्हणजे असं म्हटलंय गरुड पुराणात, की हजारो नरक आहेत अच्छा. आणि त्यापैकी फार कमी नरकांबद्दल गरुड पुराणात पण सांगितलेलं आहे. ओके. हां. गरुड पुराणात आपल्याला जसं ऐकलं असेल तुम्ही काही काही नरकांची नावं. हो. तेवढे अगदी 4-5 नरक असतील, 8-10 नरक तेवढ्यापर्यंतच माहिती दिलेली आहे. पैकी एक नरक आहे रौरव, जे खूप मोठं आणि सगळ्यात महाभयानक नरक सांगितलेलं काय आहे. होतं तिथे? रवरव नावाच्या नरकामध्ये जवळपास मांडीपर्यंत पाय जातील हां. एवढा विस्तव असतो सगळीकडे. 2000 योजन इतकं मोठं ते आहे. अच्छा. म्हणजे 1 योजन म्हणजे 8 किलोमीटर सामान्यपणे पकडावं. हं. असं 2000 योजनांचं ते नरक आहे. बापरे! त्यामध्ये यमदूत आपल्याला टाकतात पापीला, हां, पापी व्यक्तीला टाकतात हां, आणि त्यामध्ये तो गेला की मांडीपर्यंत तो रुतेल इतकं तेवढा त्यामध्ये विस्तव असतो. हां. म्हणजे तो खाली बसू शकत नाही व्यक्ती. बरोबर, जेवढे पाय गेलेले आहेत कारण जेवढं जळ आलंय तेवढंच पुरेसं आहे म्हणून बरोबर. तो बसू शकत नाही आणि खूप यातना होत होत त्याला ते पार करायचं असतं. साधारण 1000 योजन पार केलं की त्यानंतर तो दुसऱ्या नरकामध्ये शिफ्ट होतो आणि अच्छा. तोपर्यंत त्याला खूप जखमा होतात, त्या वाहतात
आणि तो खूप जर्जर अवस्था होते, जर्जर खूप अवस्था. त्रास होतो त्याला त्यामध्ये. आणि ही यातना म्हणजे नक्की कुठल्या म्हणजे कुठल्या आपल्या शिक्षा कशासाठी असते ही? कोणत्या अन पापाची शिक्षा आहे ही? अनेक पापांच्या शिक्षा असतात. म्हणजे असं आहे की बऱ्याच पापांसाठी एक नरक आहे. हं. अनेक पाप केले की एक एक नरक नरक. हां, प्राप्त होतो. हां. तर त्यापैकी रौरव नावाचं नरक एक आहे. त्यानंतर एक महारौरव आहे. अच्छा, हे 2 नंबरचं नरक आहे. अच्छा. त्यानंतर एक अतिशीत नावाचं नरक आहे. एक नरक आहे की जे खूप ज्यामध्ये अ, असं खूप पालापाचोळा पडलेला असतो. हां. आणि त्या पालापाचोळ्यामध्ये व्यक्तीला वाटतं की ह्या नरकातून गेलो आता थोडंसं बरं वाटेल आपल्याला हं. ह्याच्यात गेलं तर. तो तिथे जातो, पालापाचोळा असतो, झाडाची फळं पडलेली असतात त्या नरकात. आणि अच्छा. म्हणून तो तिथे जाऊन जसा तिथे तो जातो तसा तिथे शीत वारे वाहायला लागतात. कारण तो आधीच अगदी जळत्या जळत्या अंगारांमधून आलेला अंगाराने. असतो बरोबर. आणि तिथे त्याला थंड वारे यायला लागतात. थंड वारे वाहू लागले की तिथे त्या झाडाची पानं पडतात. आणि ते बरोबर. झाडाची पानं इतकी तीक्ष्ण असतात तलवारीसारखी, की हां. त्याचं सगळं शरीर छिन्न विच्छिन्न होऊन जातं. बापरे असं बाप! खूप कापलं जातं. आणि त्या नरकामध्ये महाबलाढ्य वाघासारखे कुत्रे असतात असं म्हटलंय. आणि अच्छा. ते त्याच्या शरीराचे लचके तोडतात. काय पाप जे आहेत, हं, पाप इतके आहेत, इतके हं, पाप आहेत, माणूस इतके पाप करत असतो. काही पाप अनवाधानाने होतात, चुकून होतात. हं. काही माणूस बुद्धिपूर्वक करतो. जे लोक बुद्धिपूर्वक पाप करतात त्यांच्यासाठी हे सगळं आहे. आणि खूप सारी नरक आहेत, खूप सारखे हजारो पाप आहेत, हजारो काय लाखो अनगिनत पाप आहेत. आणि जितकी पाप आहेत तेवढ्या शिक्षा आहेत. मग याची बरोबर. खूप मोठी लिस्ट तयार होते. याला हां. म्हणतात कर्मविपाक. हं. आता पूर्वी जी आपल्याकडे न्यायव्यवस्था होती, हं. त्यामध्ये हिचा कर्मविपाकाला लक्षात घेतलं जायचं, अच्छा. की व्यक्तीने काय पाप केल्यानंतर त्याला काय शिक्षा होते. हं. हे सगळं त्यामध्ये दिलेलं आहे. ती खूप मोठी लिस्ट आहे. अच्छा. खूप मोठी लिस्ट. पूर्वी आपल्या न्यायाधीशांकडे ती लिस्ट असायची बरोबर, आणि त्यानुसार ते न्याय पण करायचे. बरोबर. पाप जे तुम्ही आता सांगितलं, तर पाप आपण फक्त म्हणजे पंचेंद्रियातनं पण पाप होत असेल. आपण असं म्हणतो, की कोणाला मारलं हे ते. पण त्याच्यात असं मी ऐकलंय गरुड पुराणामध्ये पंचेंद्रिय तुमचे पाप करतात. तर ते म्हणजे काय पंचेंद्रियांकडनं कसं काय पाप होऊ शकतात? असं आहे, की आपल्याकडे पाप म्हणण्यापेक्षा आपण त्याला अधिक कर्म म्हणूया. ओके, आणि कर्म ही 3 प्रकारची असतात. कायिक, वाचिक आणि मानसिक. ओके. मानसिक पण कर्म असतात. खूप महत्वाचं आहे. अच्छा. कायिक म्हणजे शरीराने केलेली पाप. मग ते डोळ्यांनी असो, कानांनी असो, वाईट ऐकणं, हां, वाईट बघणं, हां. वाईट बोलणं, हे सगळे कायिक पाप आहे. काही हाताने कोणाला मारणं, हं, उगाचच मारणं, हे हं, सगळं. दुसरे आहे वाचिक, बोलून लोकांना हं. वाईट बोलणं. आणि मानसिक, मनामध्ये वाईट विचार आणणं, अच्छा. मत्सर करणं, हं, ईर्ष्या करणं, ही सगळी पाप आहेत. हं, आणि ही ही कर्म आहेत व्यक्तीची. हं. आणि मग त्यापासून काही चांगली पण फळं प्राप्त होतात, काही वाईटही फळं प्राप्त होतात. यामध्ये गरुड पुराणात एक खूप सुंदर सांगितलंय. काही नरकांमध्ये गेलो, की तो इतका यातनांनी जीव हे झालेला असतो, तडफडत असतो, हां. खूप त्रास होत असतो. आणि त्यावेळी तो असं म्हणतो, की खोटं आहे, की देव आम्हाला काहीतरी देतोय. देव आम्हाला काय आमच्यावर चांगले दिवस, सुख आणि दुःख आम्हाला देव देतो. असं म्हणतात ते सगळं खोटं आहे म्हणतो. आम्ही केलेली जी कर्म आहेत, तीच आम्हाला भोगायला मिळतात. हं. आपलीच कर्म आपल्याला भोगायला मिळतात. मग आपली चांगली कर्म केली, तर ते चांगलेही भोगतो आपण. बरोबर. आपण छान सुखात असतो. हे काय सुखावर आपण सहसा देवाला म्हणत नाही, की तू आम्हाला सुखात ठेवतोय. सुखात ठेवतो. बरोबर आहे. सुखाचं श्रेय आपण आपण स्वतः घेतो हो. आणि दुःखाचं श्रेय देवाला देतो. पण असं काही नसतं. आपण केलेली जी कर्म असतात, त्यांची फळं आपण भोगत असतो. मग आपण त्याप्रमाणे मग पापही करतो. कायाने, हं. शरीराने पाप करतो. मग त्या शरीराने जे पाप करतो त्याला ते आपल्याला भोगावं लागतं. त्यानंतर मनानेही करतो. बोलूनही पाप करतो. ह्या सगळ्या पापांची फळं आपल्याला भोगावी लागतात. आणि विशेष करून पाराशर स्मृती आहे. हं. पाराशर स्मृती असं म्हणते, की कलियुगामध्ये इथली पापं इथेच भोगावी लागतात. खरं 10 वर्षांच्या आत पाप भोगावं लागतं कलियुगामध्ये. आणि ते पाप म्हणजे इथे पण भोगावं लागतं आणि वरती पण भोगावं लागतं. अर्थातच. जर इथे प्रायश्चित्त नसेल घेतलेलं तर वर भोगावं लागतं. अच्छा, पण मग या वरती जर समजा या शिक्षेपासून वाचायचं असेल आपल्याला, तर इथे काय करावं लागेल त्याच्यासाठी? खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा. हं. ही व्यवस्था आता संपून गेलेली आहे किंवा लोकांना माहीतच नाहीये. अच्छा. म्हणजे आपल्या माहितीसाठी सांगतो, की इंग्रज जेव्हा भारतात आले आणि त्यांना भारतावर राज्य करायचं होतं, हं, त्यावेळी त्यांना त्यांची न्यायव्यवस्था आपल्याकडे ठेवायची होती. हं. आणि आपल्याकडे आधीपासून न्यायव्यवस्था होतीच ना. बरोबर. असं तर होऊ नाही शकत, की न्यायव्यवस्था नाही. बरोबर आहे. आपल्या इथे आधीही राजे होते. हो. आधीही आपण शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि अनेक राजे होऊन गेले. अहिल्याबाई होळकर, हो. की ज्या इतक्या न्यायप्रिय होत्या, की ज्यांनी स्वतःच्या मुलाला हत्तीच्या पायाशी हत्तीच्या दिलं होतं. पायाशी दिलं. खरं आहे. मग इतकी न्यायप्रिय व्यवस्था होती, तर मग इंग्रज तान्हाही होते.
ते अन्याय आणि त्यांचा अन्याय जनतेला प्रत्यक्ष दिसत होता. मग बरोबर. असं काय करावं की ते केल्यानंतर आपण या जनतेवर शासन करू शकू, हम्म. या असा त्यांनी विचार करून, त्यांना पूर्ण तर आपली न्यायव्यवस्था स्वीकार करता येणार नव्हती, म्हणून त्यांनी काही न्यायव्यवस्था त्यांची ठेवली. आणि जोपर्यंत इंग्रज होते भारतावर हम्म. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत, हम्म. इंग्रजांच्या न्यायालयामध्ये एक इंग्रज व्यक्ती न्यायाधीश म्हणून बसायचा आणि सोबत एक पंडित बसायचा हम्म. धर्मशास्त्राचा. हम्म. आणि तो आपल्या याच्यानुसार आपल्या धर्मशास्त्रानुसार न्याय करण्यासाठी, तो विचारात घेण्यासाठी म्हणून त्यांनी तो एक पंडित बसवलेला होता. बरोबर. आणि ते स्वतःच्या ह्याच्या इंग्रजी व्यवस्थेचा सुद्धा एक बसवला होता. मग अच्छा. यांचं कॉम्बिनेशन करून भारताची न्यायव्यवस्था बनवली होती आणि ती चालायची. आज जे आपण न्यायव्यवस्था बघतोय यामध्ये मनुस्मृतीचा सन्निवेश आहे, हे अच्छा. लोकांना माहित नाहीये. की आजच्या न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा लोकांवर जनता संतुष्ट व्हावी म्हणा, किंवा योग्य प्रकारचा न्याय व्हावा म्हणून आपल्या सगळ्या स्मृतींचा विचार केला गेलेला आहे. मग आपल्याकडे व्यवस्था अशी होती की व्यक्तीने त्याच्या पापातून मुक्त व्हावं, हम्म. आणि त्याला पुढे गेल्यानंतर, जसं तुम्ही म्हटलात की हम्म. पुढे त्याला ते भोगावं लागू नये. बरोबर. आजची पण न्यायव्यवस्था आहे ती अशीच आहे. हम्म. आजची फक्त फरक इतकाच आहे की आजची न्यायव्यवस्था लोक परलोक मानत नाही. हम्म. लोक परलोक मानत नसल्यामुळे ते, बरोबर. आज आपण काय करतो, एखाद्या माणसाने खून केला समजूया आपण, हम्म. हम्म. खून केला आणि त्याला न्यायाधीशांनी 7 वर्षाची शिक्षा सुनावली. बरोबर. तो जेलमध्ये गेला आणि जेलमध्ये राहून तो का जेलमध्ये त्याला पाठवलं जातं? त्याला त्रास देण्यासाठी पाठवलं जातं का? तर नाही. तो सज्जन व्हावा म्हणून पाठवलं जातं. प्रायश्चित्त देणं. त्याचं प्रायश्चित्त, की त्याच्याकडून जे काही पाप झालेलं आहे हम्म. त्यातून तो मुक्त व्हावा, तो सज्जन व्हावा, एक चांगली व्यक्ती होऊन पुन्हा समाजामध्ये यावा आणि पुन्हा उपद्रव करू नये, यासाठी त्याला शिक्षा दिली जाते. बरोबर. परंतु गडबड अशी आहे की ते तिथे गेल्यानंतर अजून मोठा गुंड होऊन बाहेर येतो. त्याच्या उलट होते. उलट होत हो. आहे. मग हा सगळा प्रकार होतो. मग पूर्वी पण जो मूळ उद्देश असतो न्यायाचा तो हाच असतो, की एखाद्या व्यक्तीला पापातून मुक्त करणे, हम्म. जी की त्याचं शुद्धीकरण करणे, हा कुठल्याही दंडविधानाचा, न्यायाचा उद्देश असतो, न्याय व्यवस्थेचा उद्देश असतो. बरोबर. मग हे करण्यासाठी म्हणून मग आपली ही व्यवस्था होती. आता हे प्रॉब्लेम हा झालेला आहे की आत्ताची जी आपली न्यायव्यवस्था आहे, ती न्यायव्यवस्था लोकपरलोक मानत नाही. लोकपरलोक का नाही मानत? कारण ते आत्म्याचं अस्तित्व मानत नाही. बरोबर. आत्म्याचं जेव्हा व्यक्ती अस्तित्व मानतो हम्म. त्यावेळी लोकपरलोक मानेल. कारण बरोबर. आत्मा जो असतो, आपण असं म्हणतो की शरीर जे आहे, आम्ही कपडे बदलतो त्याप्रमाणे शरीर शरीर बदलतो. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती एखाद्या घरात राहत असेल, ते घर जळून गेलं तर तो काय करतो? दुसरं घर घेतो, हम्म. दुसऱ्या घरात जाऊन राहतो. त्याप्रमाणे चा मृत्यू झाल्यानंतर ते शरीर जळून जातं, त्याला दुसऱ्या शरीराची आवश्यकता असते. बरोबर. म्हणून आत्मा पुन्हा दुसरं शरीर घेतो. हा क्रम सुरू असतो. आणि हे सुरू असताना आधीच्या शरीराकडून जी काही पापं झाली असतील किंवा काही चांगली कर्म केली असतील, तेही भोगण्यासाठी त्याला नवीन शरीर प्राप्त होत अच्छा. असतं. आता ज्यावेळी त्याला जर पापं झालेली असतील तर त्याला त्या पापांपासून मुक्त व्हायचंय, पुढच्या यातना नको असतील, तर मग यासाठी प्रायश्चित्त विधान असतं. प्रायश्चित्त विधान याचा अर्थ असा की त्या व्यक्तीने स्वतः यावं. हम्म. हे खूप महत्वाचं आहे. त्या अच्छा. व्यक्तीने स्वतः यावं न्यायाधीशांकडे आणि त्यांनी सांगावं की माझ्याकडून अमुक पाप घडलंय, हम्म. या पापातून मला मुक्ती हवी. हम्म. या पापातून मुक्ती त्याला जेव्हा हवी असेल त्या पापातनं, त्यावेळी तो न्यायाधीश त्या कर्मविपाक सिद्धांतानुसार त्याचं कोणतं प्रायश्चित्त असेल ते आपल्या धर्मशास्त्रांमध्ये सांगून ठेवलेलं आहे, वेगवेगळ्या पापांची प्रायश्चित्त. अच्छा. ते प्रायश्चित्त म्हणजे तो दंड, हम्म. तो त्याला देतो. मग तो जर खूप धनिक असेल तर तो मोठ्या धनाच्या स्वरूपात राजाच्या तिजोरीमध्ये देणं बरोबर. असेल किंवा खजिना. दान करणं असेल. जर त्याच्याकडे धन नसेल तर मग त्याला काहीतरी शारीरिक कष्ट हम्म. प्राप्त होऊ हम्म. शकतात, जसं हम्म. कोडे मारायचे पूर्वी, बरोबर. अशा बरोबर. प्रकारचे कष्ट, किंवा जेलमध्ये ठेवणं, हे असेल, असं काहीही. किंवा आपण वारीला जातो. बरोबर. वारी कशासाठी असते? वारी अशासाठी असते, आपण म्हणतो ना, एकेका पावला गणिक आपल्या एकेका पापांचा नाश होतो. अच्छा. म्हणून त्या पापांचा नाश व्हावा म्हणून ते शरीराला करून घेतलेले कष्ट आहेत. आपण त्र्यंबकेश्वर मध्ये राहतो, आपण फेरी सोमवारची फेरी असते, श्रावणी सोमवारी, श्रावणी. हे सगळं काय, हे पापांचा नाश होण्यासाठी सुद्धा अच्छा. असतं. मग या प्रकारचे प्रायश्चित्त दिले जातात. पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे की त्या व्यक्तीला पश्चाताप व्हायला हवा. बरोबर. आपण जे काही पाप केले त्यातून पश्चाताप व्हायला हवा. आज तो होत नाही. आज व्यक्ती न्यायाधीशांकडे जाते केलेलं पाप लपवायला. हम्म. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ज्यावेळी व्यक्ती पाप लपवायला जाते, आपण 10-10 वर्ष जर केस लढतोय आणि तो कशासाठी लढतोय, एखादा गुन्हेगार, की मी गुन्हा केला मी नाही गुन्हा केला याच्यासाठी. नाही. खरंय. जर असं झालं तर त्यानंतर समजा त्याला शिक्षा जरी झाली तरी म्हणूनच की तो जेलमध्ये जाऊन सुद्धा बाहेर येताना तो मोठा गुंड होऊन बाहेर येतो, कारण बरोबर. त्याला केलेल्या पापाचं त्याला पश्चातापच नसतो. पण ही जी व्यवस्था आहे, ही जी व्यवस्था होती गरुड पुराणामध्ये किंवा धर्मशास्त्रामध्ये, ज्यामध्ये एवढं जे सांगितलं जातं, ज्यावेळी व्यक्ती आत्म्याचं अस्तित्व मानतो,
ज्यावेळी व्यक्ती आणि नुसतं मानतो नाही, हम्म. आत्म्याचं अस्तित्व हे सिद्ध करून दाखवता येऊ शकतं. ज्या लोकांना ऐकायचंच नाहीये ते लोक ऐकत नाही, परंतु जे सुबुद्ध लोक असतात, जे भौतिकवादीच केवळ नसतात, असे लोक आत्म्याचं अस्तित्व मानतात. ज्यावेळी व्यक्ती आत्म्याचं अस्तित्व मानतो तेव्हा लोकपरलोक मानतो. हम्म. लोकपरलोक मानतो जर मानायला लागला तर केलेल्या कर्मांची फळं मानतो. बरोबर. मग जेव्हा त्याला कळेल की मी अमुक केलंय तर आज ना उद्या मला हे भोगावंच लागणार आहे, हे जेव्हा त्याच्या हृदयामध्ये बसेल, त्यावेळी त्या व्यक्तीच्या मनात पश्चाताप होईल की माझ्याकडून हे नको होतं मी हे करायला, आणि मग तो स्वतः न्यायाधीशांकडे जाईल. आणि अशी व्यक्ती जी स्वतःच पापातून मुक्त होण्यासाठी न्यायाधीशाकडे गेलेली आहे, ती पापातून मुक्त होईल की नाही? खरंय. निश्चित ती पापातून मुक्त होईल. याचा अजून एक फायदा असा आहे की देशातल्या समाजातली गुन्हेगारी सुद्धा यामुळे कमी गुन्हेगारी होते कमी होईल. आणि सज्जनांचा समाज हा वाढायला लागतो. हा खूप मोठा उपयोगी धर्मशास्त्राचा आणि विशेष करून गरुड पुराणाचा. हं. गरुड पुराणामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर काही पापकर्म केलं तर त्याची तुम्हाला शिक्षा कुठे ना कुठे भोगायचीच आहे. एक तर तुम्ही इथे प्रायश्चित्त घ्या, नाही तर वरती मग आहेच ते तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे. ठीक आहे. मला आता याच्यातनं एक सांगा गुरुजी, की गरुड पुराणामध्ये सुरुवात सांगितलेली आहे, की यमपुरीचा जो प्रवास सांगितलेला आहे, तर तो प्रवास कशा प्रकारे असतो? जेव्हा व्यक्ती जाते, हं, व्यक्ती गेल्यानंतर तिला कसं झोपवावं, हं, कसं ठेवावं हे सगळं सांगितलं जातं. नंतर गेल्यानंतर असं म्हणतात की जोपर्यंत 13 दिवस पूर्ण होत नाहीत, हं, त्रयोदशाचा जेव्हा जोपर्यंत पिंड देत नाहीत, हं. तोपर्यंत तो आत्मा तिथून पूर्णपणे मुक्त होत नसतो. अच्छा. एखादी व्यक्ती जर पुण्यात्मा असेल हं. तर यमराजांचं त्यांना चांगलं दर्शन होतं. अच्छा. आणि जर एखाद्या व्यक्तीने खूप पापं केलेली असतील आयुष्यात तर यमराज त्यांना खूप अक्राळ विक्राळ दिसतात. ओके. आणि ते खूप मोठा देह दिसतो त्यांचा, एखाद्या रेड्यावर बसलेले असतात आणि गर्जना त्यांच्या खूप असतात की त्याला बघूनच जो जीव असतो मृतात्मा तो बरोबर. घाबरतो खूप. हं, आणि असा यमराज आणि त्या यमराजाचे दूत असतात, ते हं, त्याला ओढून काढतात शरीरातून, त्याचा प्राण काढून घेतात आणि त्याचा मग पुढचा प्रवास सुरू होतो. मग तो रोज त्याला एक एक पिंड दिला जातो. हं, आपल्याकडे हं. 10 दिवसांचं श्राद्ध असतं, प्रत्येक बरोबर. दिवस श्राद्ध केलं जातं, तर याला पिंड दिला जातो. असं म्हटलंय की चौकामध्ये जाऊन, आपला जो चौक असतो हं. 4 रस्ते, हो. तिथे दूध पाणी टाकावं दररोज. चौफुलीवर. हो. चौफुलीवर. आणि स्मशानामध्ये सुद्धा एकांतामध्ये जाऊन टाकावं. तो जो आत्मा असतो तो रोज तिथे येतो, कारण तो शरीराशी जोडलेला असतो. त्याला असं पुन्हा पुन्हा वाटतं की मला हे शरीर पुन्हा मिळेल, आणि हं. म्हणून तो याच्यामध्ये थोडा बंधनात अडकलेला असतो, म्हणून तो पुन्हा पुन्हा येतो. पण मग त्रयोदशाचा 13व्या दिवसाचा एकदा पिंड दिला गेला की मग त्यानंतर त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. मग जर पुण्यात्मा असेल तर त्याचा प्रवास सुखकर असतो. जर पापी असेल व्यक्ती तर मग तो जो रस्ता असतो तो खूप खडतर असतो, त्याला हं, त्यामध्ये खिळे टोचतात, त्याला बराच त्रास होतो. हं. आणि खूप मोठा प्रवास आहे तो, तिथपर्यंत यमपुरीपर्यंत पोहोचतो. यमपुरीमध्ये यमराज जे आहेत, यमराजांना लोक फार वाईट समजतात. लोकांना असं वाटतं यमराज म्हणजे कोणी अ, आणि काही लोक वाईट समजतात, तर काही लोक त्यांना अगदी विनोदी पात्र करून ठेवलंय, हो, यमराज आणि चंद्रगुप्त. पण खरंय. यमराज हे धर्मराज आहे. आपल्याला माहितीसाठी सांगतो, युधिष्ठिर जे आहेत ते हं. धर्माचा अवतार आहेत. ओके. ओके. युधिष्ठिर, धर्मराज युधिष्ठिर म्हणतो ना, युधिष्ठिर यमाचाच अवतार आहेत. आणि अच्छा. जे यमराज असतात ते यमपुरीमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म हे सगळे विष्णूचे आयुध घेऊन विष्णूप्रमाणेच बसलेले असतात. बरोबर. आणि विष्णू स्वतः कोण आहे? विष्णू ही स्वतः धर्मच आहे. म्हणजे यमराज काही वेगळं कोणी नाहीये, आपण यमराज त्यांना म्हणजे परमेश्वरच आहेत. आपण त्यांना म्हणजे देवतांसारखं बघतच नाही. हा, समाज बघत नाहीये आपण त्यांना. त्यांना वेगळं काहीतरी कॅरेक्टर म्हणून बघतो, पण ते देवच आहेत. देवच आहेत, ते देवच आहेत. आणि ते तिथे त्यांच्या दरबारात तशा प्रकारे बसलेले असतात. आणि एखादी जर चांगली व्यक्ती असेल तर त्याच्याशी अगदी मित्रवत व्यवहार करतात, त्यांच्यावर अच्छा. अनुग्रह करतात. आणि पापी असेल तर यमदूत त्यांना वेगवेगळ्या यातना देण्यासाठी घेऊन जातात. आणि मग पुढे हा प्रवास हा किती प्रवास सुरू होतो. किती दिवस चालतो हा प्रवास? ते आपल्या पापांवर, आपल्या कर्मांवर अवलंबून आहे. अच्छा. जोपर्यंत त्या पापांमधून आपण मुक्त होत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या यातना आपल्याला दिल्या जातात. आणि त्यानंतर नवीन शरीर प्राप्त होतं. मग अच्छा. नवीन शरीर प्राप्त झालं, जर खूपच पापी असेल आणि पहिल्यापासूनच परत सुरुवात करावी लागणार असेल, हं, तर मग अशी व्यक्ती सगळ्यात पहिले कृमी, कीटक, हं. पतंग अशा प्रकारची योनी त्यांना प्राप्त होते, छोटे अच्छा. छोटे किडे. अच्छा. त्यानंतर एक खुराचा प्राणी हं, म्हणजे गाढव, हं, असे जे काही एक खुर ज्यांना असतं हं, अशा हं, प्रकारचे प्राणी होतात. त्यानंतर मग 2 खुरांचे प्राणी, हं. गायची योनी प्राप्त होते. अच्छा. त्यानंतर मग अशा अनेक अनेक योनी आहेत. ह्या सगळ्या योन्यांमधून जाऊन सगळ्यात त्यानंतर शेवटी चांडाळ योनी प्राप्त होते. आणि जेव्हा सगळ्या पापांचा नाश होतो त्यावेळी शूद्र योनी प्राप्त होते. मग वैश्य योनी प्राप्त होते, क्षत्रिय योनी प्राप्त होते, कधी कधी ब्राह्मण योनी प्राप्त होते. एवढंच काय, तर अनेक जे
आत्मे आहेत ते इंद्र पदापर्यंत सुद्धा जाऊन पोहोचतात. अच्छा. देवता सुद्धा योनी आहे, गंधर्व योनी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या देवता जे आपण बघतो स्वर्गामध्ये देवता असतात, अच्छा. त्या देवता आपल्यापैकीच एक आत्मा असतो. आपल्यापैकीच एक आत्मा जो या पृथ्वीवर जन्म घेतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे पुण्य करतो, तोच कधीतरी इंद्र होतो, कोणी अग्नी होतो, कोणी वायू होतो, या प्रकारच्या देवता. ती देवता म्हणजे काय? देवता म्हणजे एक प्रकारची पोस्ट आहे. अच्छा. ज्या प्रकारे आपल्याला आयुष्य आहे त्या प्रकारे त्या देवतांना पण आयुष्य आहे. काही काळासाठी ते त्या पोस्टवर असतात. जी व्यक्ती इथे पृथ्वी तलावर 100 अश्वमेध यज्ञ करते. आपल्याला माहिती आहे श्रीरामांनी अश्वमेध हो, यज्ञ केला होता. अश्वमेध केलं होतं. बलिराजाने अश्वमेध यज्ञ केला होता. हो, पूर्वी आपले सगळे राजे अश्वमेध यज्ञ हो. करायचे. तर हा अश्वमेध यज्ञ 100 अश्वमेध यज्ञ जी व्यक्ती करते, जो क्षत्रिय करतो, त्या क्षत्रियाला इंद्रपद प्राप्त होतं. म्हणून इंद्राला शतक्रतू म्हणतात. अच्छा. याप्रमाणे आपल्यापैकी अशा अशा वेगवेगळ्या योन्या प्राप्त होतात. आणि आपल्याकडे आता मी म्हटलं तुम्हाला की सगळ्या पापांचा नाश झाल्यानंतर शूद्र योनी प्राप्त होते. वैश्य किंवा क्षत्रिय किंवा ब्राह्मण या योन्या प्राप्त होतात. आपल्याकडे असं बघितलं जातं शूद्र म्हणजे की फार वाईट काहीतरी समजलं जातं, हम्म. पण असं नाहीये. आपल्याकडे हो. असं म्हटलं की पापांचा नाश झाल्यावर शूद्र योनी प्राप्त होते आणि खरंय. भारतामध्ये शूद्र योनी प्राप्त होणं हे खूप मोठी गोष्ट आहे. कारण हिंदूं व्यतिरिक्त म्हणजे ह्या आचार धर्माला, सनातन धर्माला मानणं आणि त्याप्रमाणे वागणारे लोक हे भारतात आहेत. बरोबर. ह्याच्या पासून अनभिज्ञ असणारे जे लोक आहेत त्यांना चांडाळ म्हटलं जातं. हम्म. ते ते तर सगळे बाहेरचे. त्या लोकांपेक्षा म्हणजे आज एखाद्या देशाचा दुसऱ्या खूप मोठ्या देशाचा एखादा राष्ट्रपती जरी असेल तरी बरोबर. तो भारतीय शूद्रापेक्षा धर्मशास्त्राच्या दृष्टीने नीच मानला जातो. अरे बापरे. हो. म्हणजे भारतीय शूद्र एखाद्या खूप अगदी गरीब व्यक्ती असेल, अगदी गरीब व्यक्ती, तो भारतामध्ये राहतोय आणि धर्माला मानणारा व्यक्ती आहे. अगदी कोणत्या तरी निकृष्ट मानल्या जाणाऱ्या जातीमधला. कुठलीच जात निकृष्ट नसते. पण खरंय. अशा याच्यातला जरी एखादी व्यक्ती असेल, तरी ती दुसऱ्या देशातला खूप धनिक आणि खूप मान्यता प्राप्त व्यक्ती जरी असेल आणि ज्याला या आचार धर्माचा आणि जो त्याला धर्मशास्त्र मानत नाही आणि त्याचं काही लवलेशही नाही, बरोबर. अशा व्यक्तीपेक्षा आपल्या हिंदू धर्मातला, सनातन धर्मातला शूद्र हा उच्च मानला जातो. बापरे. देवाच्या दरबारात. एखादी जिवंत व्यक्ती जिवंतपणीच आपले कर्मफळ कमी करू शकते का? व्यक्ती जन्माला जेव्हा येतो, जन्माला आल्यानंतर तो कर्मफल भोगण्यासाठीच येतो. कारण मागची अनेक कर्म असतात. त्या हम्म. कर्मांचा भोगावं, चांगली आणि वाईट दोन्ही बरोबर. भोगण्यासाठी त्याला जन्म मिळतो. आणि जन्म हीच खूप मोठी शिक्षा मानली जाते साधकांमध्ये. अच्छा. म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय की भगवान विष्णू जे आहेत ते पापांचा नाश करणारी देवता आहे. बाकी कोणीच पापांचा नाश नाही करू शकत. मग ते केव्हा पापांचा नाश करतील? तर जेव्हा मुक्ती मिळेल तेव्हा सगळ्या पापांचा नाश होऊन जाईल. आणि त्या अच्छा. मुक्ती मिळवणं एवढं सोपं नसतं. मुक्ती बरोबर. मिळवण्यासाठी खूप भक्ती असावी बरोबर. लागते. खूप जास्त त्यासाठी समर्पण असावं लागतं ईश्वराप्रती. हे जेव्हा होईल, ज्यावेळी परमेश्वर प्रसन्न होईल, फक्त त्याच्याच हातात आहे की आपल्या प्रारब्धांचा, आपल्या पापांचा सगळ्याचा नाश करणं. म्हणून समर्पित भावाने ईश्वरार्चन करणे, ईश्वराला समर्पित असणे, या व्यतिरिक्त तसा तर कर्मफळ नष्ट करण्याचा कुठलाही मार्ग नाही. आणि असं इथपर्यंत एवढी पातळी प्राप्त करणे हे सामान्य व्यक्तींना शक्य नाही. याच्यासाठी कायम ब्रह्मतत्वाचं चिंतन करणारे किंवा हम्म. जे कायम समाधी किंवा याचं आचरण करणारी जी माणसं असतात की जे अशा स्थितीला जाऊन पोहोचलेले आहेत की ते कर्मांपासून त्यांच्याकडून कर्मच होत नाही, ते स्वतःच्या कर्मांचाच लोप करून घेतात. बरोबर. एक अशी ही पातळी असते. अशा प्रकारची जी लोक असतात ते त्यांच्याकडून फक्त कमी कर्म होतात. हम्म. बाकी बाकी कोणाकडून होत नाही. तरीही त्यांना सुद्धा केलेल्या कर्मांचं काही प्रमाणात भोगावं लागतंच. जो व्यक्ती जन्माला येईल त्याला कर्मांची फळं भोगावी लागतील. जसे आपले जुने माणसं म्हणायचे की आपण भोग भोगायला आलेलो आहे. हो, हो, हो. तर म्हणजे हा जन्म आपला फक्त भोग भोगण्यासाठीच आहे. भोग भोगण्यासाठी. पण भोग भोगायला हे जी माणसं म्हणायची ते त्यांच्या विषादातून, दुःखातून म्हणायची की भोग हम्म. भोगायला आलेलो आहे. पण भोग चांगलेही असतात आणि वाईटही असतात. बरोबर. दोन्ही प्रकारची असतात. म्हणून असं वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. आपण जर चांगली कर्म केलेली असतील तर त्याचं फल आपल्याला मिळणारच आहे. आणि बरोबर. आपल्या हातात आहे की पुढे काय करावं, हम्म. हे आपल्या हातात आहे. हम्म. भविष्य आपल्या हातात असतं. जे बरोबर. पास्ट आहे, जे होऊन गेलं, त्याबद्दल विषाद करण्यामध्ये अर्थ नाही. जर आपण सुबुद्ध असू तर आपल्या हातात आहे आत्ता कर्म करणं. म्हणून आत्ता उत्तम जर कर्म केलं तर आपला जो भविष्य असेल तो निश्चितच उत्तम असेल. म्हणून गीता आपल्याला कर्माचा जो सिद्धांत सांगते ती याच्याचसाठी सांगते की बरोबर.
तो कर्माचा सिद्धांताला जर व्यवस्थितपणे समजून घेतलं तर व्यक्तीच्या हातून चांगली कर्म होतात. हम्म, चांगली कर्म झाली तर त्याची चांगली फळं मिळतात. याला अजून सूक्ष्मात समजून घ्यायचं असेल हम्म, तर आपल्याला कर्माच्या सिद्धांताला समजून घेण्यासाठी कर्मकांड समजून घ्यावं लागतं. हम्म, आज लोकांना वाटतं कर्मकांड म्हणजे फार काहीतरी वाईट असतं. बरोबर. शाळेमध्ये असं शिकवलं जायचं की कर्मकांडी लोकांनी असं केलं, कर्मकांडी लोकांनी तसं हो, केलं. आपण पण कर्मकांडात अडकलेलो हा, होतो. आपण कर्मकांडात अडकलेलो होतो. पण कर्मकांडच जर नसेल तर तर मग कर्माचा सिद्धांत कसं काय मानतात? खरंय. म्हणजे कर्माचा सिद्धांत तुम्ही मानतात आणि कर्मकांड मानत नाही, असं जर असेल तर हे खूप विरोधाभासी आहे. हम्म, हे वेडेपणाचं लक्षण आहे. असं असू शकत नाही. कर्मकांड म्हणजे कर्माला अत्यंत सूक्ष्म रीतीने कर्माचं आचरण करण्याची जी पद्धत आहे, कर्माचं जे विज्ञान आहे, ते म्हणजे कर्मकांड आहे. मला वाटतं हा जो शब्द आहे ना, कर्मकांड, हा चुकीच्या पद्धतीने पसरवला गेला. हा शब्दच म्हणजे बोलतानाच तो चुकीच्या पद्धतीने सांगितला गेला. त्याच्यामुळे निश्चित. ते कर्मकांड म्हटलं का लोकांना असं वाटतं चुकीचं काहीतरी करतोय हा. हो. पण फक्त कर्मकांड नाहीये. अनेक प्रकारचे आहेत. सगळ्यात पहिले कर्मकांड आहे, मग हम्म, उपासनाकांड आहे आणि ज्ञानकांड आहे. हे वेदांचे 3 कांड आहेत. आणि बरोबर. वेद सुद्धा आपल्याला तिन्ही यातून जीवन यापन करायला सांगतात. आज बघा, तुम्ही बघत असाल की अनेक मोठमोठे संत असतात. खूप हम्म, प्रसिद्ध होतात. त्यांच्या मागे त्यांचे लाखो फॉलोअर्स असतात. हम्म, आणि अचानकपणे त्यांना कोणीतरी जेलमध्ये टाकून देतं. हम्म, मग त्यांचं सगळं सगळं मीडियामध्ये यायला लागतं की ही व्यक्ती इतकी वाईट होती, हिने असं केलं, हिने तसं केलं. हे सगळं कशामुळे होतं? कारण ती व्यक्ती डायरेक्ट योगाकडे जाते. खरंय. डायरेक्ट खूप मोठे मोठे काहीतरी उपासना करायला लागते. पण आपल्याला धर्म अशी अनुमतीच देत नाही. हम्म, धर्म असं म्हणतो की जोपर्यंत तुम्ही कर्म आणि उपासनेच्या 2 दऱ्या पार करत नाही, हम्म, तोपर्यंत तुम्ही ज्ञानापर्यंत पोहोचूच शकत नाही आणि पोहोचूही नये. बरोबर. म्हणून सामान्य व्यक्तींसाठी किंवा कोणासाठी सुद्धा आधी कर्माचं आचरण करणं आवश्यक आहे. मग कर्माचं आचरण कसं करायचं हेच आचारकांडामध्ये आहे. गरुड अच्छा. पुराणामध्ये जो आचारकांड आहे तो आपल्याला कर्मकांडच शिकवतो की अच्छा. कसं जगावं, कसं. मग अगदी सकाळी उठल्यानंतर दात केव्हा घासावे, हम्म, अंघोळ कशी करावी. असं म्हटलंय की जी व्यक्ती जेवण करताना कुठलाही श्लोक म्हणत नाही त्याला सुद्धा नरकात पाठवलं जातं. अच्छा. हो, कारण तो स्वतःचं पापच खात असतो. आपल्याकडे समर्थांनी म्हटलंय ना की वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, बरोबर. सहज हवन हवन होते. होते नाम घेता पुकाचे. जर तुम्हाला आपलं शरीर गरम असतं ना, हम्म, जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत शरीर गरम असतं. यामध्ये एक अग्नी असतो, त्याला वैश्वानर म्हणतात अच्छा. शरीरामधल्या अच्छा. अग्नीमध्ये. आणि जर आपण जेवण करतो तर त्या अग्नीला आपण आहुती देतो, हा भाव असला पाहिजे. हा हम्म, मनुष्यामध्ये हा भाव असला पाहिजे. प्राण्यांना नाही कळत हे सगळं. कारण आहार निद्रा भय मैथुनंच, जेवायचं, झोपायचं, आपल्यापेक्षा शक्तिशाली व्यक्तींना घाबरायचं आणि मुलं जन्माला घालायची. सगळ्या योन्यांमध्ये असणारे प्राणी ह्या 4 गोष्टी करतात. आणि माणूसही ह्या 4 गोष्टी करतोच आहे. मग त्या माणसात आणि त्या प्राण्यांमध्ये काही भेद असला पाहिजे. तो भेद नक्की काय असतोय? तर तो म्हटलंय की माणसाला जी देवाने बुद्धी दिलेली आहे, ती कशासाठी दिली आहे? ती परोपकारासाठी दिली आहे. त्याच्या प्रत्येक कृतीतून स्वतःची स्वतःला ऊर्ध्वगती प्राप्त करून देणे आणि इतरांचं कल्याण करणे, हे दोन्ही भाव असले पाहिजे. बरोबर. आणि जर ते तसं होतील तर त्याचं मनुष्यत्व सिद्ध होईल. म्हणून त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये या सगळ्याचा विचार करून धर्मशास्त्राने सांगितलं की त्याने प्रत्येक गोष्ट कशी करावी. असं म्हटलंय, आपण शेती करतो. शेती करताना नांगर चालवतो. आज सगळे लोखंडाचं नांगर चालवतात. ते पाप सांगितलंय. अच्छा. भूमीला त्रास देता तुम्ही. भूमीमध्ये लाकडाचं नांगर वापरायला लावलंय. 2 बैलांनी शेती करतात आजकाल. हो. आता तेही बंद झालं. आता आता तर ट्रॅक्टरने बरोबर. केलं जातं. हे खूप मोठं पाप आहे. यानेच शेती करायला पाहिजे बैलांनी. त्या बैलांनी 2 बैलांनी केलेली शेती ही अधम मानली जाते. अच्छा. 4 बैलांनी केलेली शेती ही मध्यम मानली जाते आणि 8 बैलांच्या नांगराला लावून केलेली शेती ही उत्तम मानली जाते. अच्छा. इतके ना बैल लावून व्यवस्थितपणे ते केलं. नाहीतर मग ॲनिमल काय म्हणतात, ॲनिमल राईट्स. ॲनिमल राईट्स वाले हां. जनावरांवर तुम्ही अत्याचार अत्याचार वगैरे. करताय, हा सगळा प्रकार. हे आधीच आपल्या लोकांनी विचार केलेला आहे. शिवाय असं सांगितलंय, की जर तुम्ही 8 बैल लावले तरच तुम्ही दिवसभर शेत नांगरू शकतात. जर 4 बैल वापरले तर अर्धा दिवस शेत नांगरावं. 2 बैल जर लावलेले असतील तर तुम्ही काही तास, 2-1 तासच फक्त साधारणपणे 1 हे प्रहर. खूप मोठं तत्वज्ञान आहे. हे जे तुम्ही सांगताय, की आत्ता हे बैलांचं पण तुम्ही सांगितलं. त्याच्यानंतर आधी तुम्ही सांगितलं, की जठर अग्नीला आहुती देण्यासाठी ते श्लोक म्हणावे. म्हणजे हे तत्वज्ञान समजण्यासाठी म्हणजे पुराण खरंच लोकांनी वाचले पाहिजे. मी तसं निश्चित वाचलं सांगेन. पाहिजे. आणि हे जे आता आधी आपला विषय झाला, की गेल्यानंतरच फक्त हां. लोकांना असं वाटतं, की फक्त कोणी व्यक्ती गेल्यानंतरच गरुड पुराण वाचायचं. हं. पण असं नाहीये. प्रत्येक पुराणामध्ये आचार धर्म सांगितलेला आहे. त्याप्रमाणे गरुड पुराणात आचार धर्म सांगितला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, की जीवन कसं जगावं.
हम्म. आणि हे सज्जन म्हणून जगण्यासाठी, एक समाजामध्ये चांगलं होऊन राहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहीत असणं खूप खूप आवश्यक आहे. आणि लहान मुलांना कळलं पाहिजे. आणि पूर्वी काय होतं, पूर्वी काही म्हटलं की आपले चुकलं कधी तर आई बाबा म्हणायचे आपल्याला की अरे हे असं करू नको, देव बाप्पा शिक्षा करेल. देव बाप्पा शिक्षा करेल, किंवा हे केल्यावर पाप होतं, हम्म. असं केल्यावर हे होतं, हे असं हे होतं. पण आता तो सगळा प्रकारच बंद झाला. आता असं म्हणतच नाही. आपल्याला असं वाटतं की असं म्हटल्याने त्यांना आपण काहीतरी रूढीवादी बनवू, किंवा हम्म. त्यांना चुकीचं, त्यांना काही बरोबर. तार्किक उत्तरं द्यायची असतात हम्म. आपल्याला खूप जास्त. पण तर्काने प्रत्येक गोष्ट समजत नसतात. कुठेतरी भय असलं पाहिजे. ते हम्म. भय आवश्यक आहे. खरंय. स्वतःच्याच भविष्याचं भय असलं त्यात काय हरकत आहे. असं हरकत. म्हणतात अनेक लोक. आता कोणीतरी म्हणत होतं की देवाला घाबरू नये, हम्म. आणि देवाला घाबरायची काय गरज काय आहे. गरज खरी गोष्ट आहे, देवाला घाबरायची गरजच नाहीये. आणि हिंदू समाज हा देवभीरू नाहीच आहे. आहे. हिंदू समाज हा पूर्वी पापभीरू होता. खरंय. तो पाप करायला घाबरायचा, कारण हम्म. पाप केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील हे आपले धर्मशास्त्र सांगायचे. आणि बरोबर. त्यामुळे पाप करायला व्यक्ती घाबरायच्या. त्यामुळे समाज जो होता तो खूप व्यवस्थित होता. कायदे करायची गरज नव्हती. हम्म. आधीच इतके कायदे होते आणि ते घराघरामध्ये वाचले जायचे. घराघरामध्ये लोकांना माहित होतं, कथांमध्ये कादंबऱ्यांमध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्यामुळे समाज जो होता तो खूप विचारपूर्वक जगायचा. आणि त्यातून तो स्वतःचं कल्याण करायचा, निसर्गाला जपायचा. निसर्गाला जपणं किती आवश्यक आहे. किती आज आवश्यक. आपण जे जगतोय ते फक्त स्वतःसाठी जगतोय. आणि आपण पृथ्वी दूषित करून टाकतो. हवा दूषित आहे, आकाश दूषित आहे, पाणी दूषित आहे, सगळंच दूषित करून टाकलंय. आणि बरोबर. याची फळं कुठेतरी भोगावीच लागणार. बरोबर. मी गरुड पुराण जेव्हा ऐकलं होतं गुरुजी, तेव्हा मी त्याच्यात एक गोष्ट नोटीस केली होती, की प्रत्येक वेळेस त्यांनी सांगितलं होतं, की तुम्ही ग्रॅटिट्यूड ठेवा प्रत्येकाबद्दल. म्हणजे तुम्ही ही हवा जरी घेताय, तरी त्याच्यासाठी तुम्ही आभार मानले पाहिजे. सूर्यप्रकाश तो तर म्हणजे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट हम्म. तुम्हाला आहे, सोलर एनर्जी कंटिन्युअसली तुमच्याकडे. तर ह्या गोष्टी ज्या निसर्गाने तुम्हाला दिलेल्या आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही कधी निसर्गाला धन्यवाद बोलले का? हम्म. तर आपण नाही करत तसं. आपण या गोष्टींना महत्त्व पण देत नाही आणि आपल्या लक्षात पण येत नाही. तर ह्या गोष्टी म्हणजे कशा प्रकारे लोकांनी की ह्या गोष्टीचं आभार मानले पाहिजे आणि त्याचा काय फायदा आहे त्यांना? फायदा तर काय आहे? फायदा आपल्याला आता आता आपल्याला धर्माचं काम तसं पुरेसं झालेलं आहे. हं. म्हणजे आजही भारतामध्ये कितीही अ, आधुनिक युग जरी सुरू झालेलं आहे, तरी आज सुद्धा भारतामध्ये धर्माची चेतना जिवंत आहे. हं. पुष्कळ प्रमाणात जिवंत आहे. आणि जरी कोणाला वाटत असेल की कमी झालेली आहे, हं. तरी सुद्धा स्वतःच्या मनाला जर विचारलं तर आपल्या मनामध्ये आपल्याला माहिती आहे धर्माचं काय महत्व आहे, हं. धर्मशास्त्राचं काय महत्व आहे. त्यामुळे आता वाट बघायची आहे आपल्याला. विशेष करून भारतीय लोकांना वाट बघायची की हे जग काय करतंय. कारण आपण लोकांना ओरडून ओरडून सांगितलंय, हे करू नका, ते करू नका, ते करू हं. नका. आपलं कोणी ऐकलं नाहीये. बरोबर. जे सायन्सच्या मागे धावणारी जी लोक आहेत, त्या लोकांनी खूप प्रगती केली. हं. खूप प्रगती केली आणि अजूनही ते त्यांचं घौडदौड चालू आहे. बरोबर. पण 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये वर्ल्ड बँकेने असं म्हटलं होतं की येत्या 30 वर्षामध्ये ज्या प्रकारचा विकास सुरू आहे, असा जर सुरू राहिला, तर बरोबर. येत्या 30 वर्षांमध्ये ही मानवसृष्टी संपून जाईल, असं म्हटलं होतं. आणि अच्छा. आता त्याच्या आपण अगदी जवळ आहोत, अगदी हं. जवळ. हं. त्यामुळे आता फक्त आपल्याला त्याचे वाईट परिणाम, दुष्परिणामच भोगायचे आहेत. जसं आता हे कोरोना आलं, हा त्या प्रकारचाच हे होता. वेगवेगळ्या प्रकारचे रोग, आपत्ती वेगवेगळ्या खरंय. प्रकारची हे आहेत. म्हणून मग शेवट असा आहे की शेवट आपल्याला पुन्हा धर्मशास्त्रानुसार जीवनयापन करण्याच्या व्यतिरिक्त कुठलाही मार्ग शेष उरत नाही. म्हणून वेद म्हणतात, नान्यः पंथा विद्यते यनाय, असा वेदांचा उद्घोष आहे की या व्यतिरिक्त दुसरा मार्गच अस्तित्वात नाही, हा उद्घोष आहे. आता जोपर्यंत तुमचे सगळे मार्ग संपतील तोपर्यंत थोडी वाट तोपर्यंत बघायची. नरक यातना हा, जे नरक यातना भोगायला तयार हो, राहावं लागेल निश्चित, तोपर्यंत. निश्चित. जे भोगायचे ते भोगणारच. पण बरोबर. पुढे काही वर्षातच आपल्याला पुन्हा मागे येऊन या सगळ्याचा विचार करावा लागेल. आणि जर निसर्ग जपायचा असेल, लोकांना जपायचं असेल, तर त्या ज्या प्रकारे धर्मशास्त्राने सांगितलंय त्याप्रमाणे जीवनयापन करणं, त्याप्रमाणे न्यायव्यवस्था असणं, त्याप्रमाणे शिक्षानीती असणं, रक्षानीती असणं, कृषी, गोरक्ष, वाणिज्य, या सगळ्या जी व्यवस्था आहे ही फक्त केवळ भारताकडे आणि भारतीय हिंदू धर्माकडे आहे. हं. त्यामुळे याकडे येण्याशिवाय लोकांकडे पर्याय असणार नाही. याचा स्वीकार करावाच लागेल. तरच मानव आणि सगळी सृष्टी व्यवस्थित राहू शकते. कारण असं आहे की जर माणसावर अत्याचार झाला, काही अत्याचार होत असेल, तर आपण न्यायालयात जाऊन दाद मागू शकतो. खरंय. वेगवेगळे प्राणी आहेत, कृमी, कीटक, पक्षी, हे हं. कोणाकडे दाद मागणार?
खरंय. आपण इतकं वाईट वाईट सगळं करून ठेवतोय आणि आपण वरून असं म्हणतो की असे खूप काही हुशार लोक असतात ते म्हणतात की कशाला कोणता धर्म मानतात काय करतात हा वेगवेगळे धर्म मानवता धर्म हा सगळ्यात मोठा धर्म आहे आणि म्हणून मानवता धर्माचा हे करा आणि हे लोक सायन्सचे खूप मोठे समर्थक असतात आणि हं. सायन्सच्या सगळ्याच चांगल्या वाईट गोष्टींना सहर्षपणे स्वीकार करणारे आपण बघतो आणि हं. त्याप्रमाणे जीवन यापन करतात परंतु मानवता धर्म फक्त मानवाचा विचार करण्यासाठी मानवता धर्म नाहीये खरंय. मानवता धर्म हा आहे की जो सगळ्या सृष्टीबद्दल जो विचार सृष्टीचा. करतो कारण त्याचं दायित्व आपल्यावर दिलेलं आहे ना म्हणून सगळ्या सृष्टीचा मग पाणी व्यवस्थित असावं पृथ्वी दूषित होऊ नये निसर्गाच्या प्रत्येक जीवाचा विचार करणारा तो असावा. तो असावा आणि तो जो असेल तर त्याला मानव धर्म म्हणतात बरोबर. म्हणून आणि मानव शब्दच कोणापासून तयार झालेला आहे मनू पासून तयार हं. झालेला आहे मनू म्हणजेच मनू पासून निर्माण झालेली त्याची संतती तिला मनुष्य म्हटलं गेलंय खरंय. आणि म्हणून त्या मनुष्याचा जो धर्म आहे तो जो धर्म आहे तो मानव धर्म आणि तो धर्म म्हणजेच सनातन धर्म हं. तोच हिंदू धर्म आणि त्याचंच प्रतिपादन गरुड पुराणात केलंय त्याचंच प्रतिपादन सगळ्या 18 पुराणांमध्ये केलेलं आहे स्मृतींमध्ये केलेलं आहे श्रुतीमध्ये वेदांनी तेच सांगितलेलं आहे पण ते थोडं जटिल भाषेमध्ये सांगितलंय ती भाषा अच्छा. थोडी जटिल आहे हं. ती सोपं सोपं करत करत आपल्याला पुराणांद्वारे आपल्यापर्यंत सामान्य व्यक्तींपर्यंत येतं बरोबर. म्हणून पुराणांना आचार धर्माला पार केल्याशिवाय आपण त्या स्तरापर्यंत पोहोचू शकत नाही हं. आणि त्यासाठी पुराणं खूप महत्वाचे आहेत विशेष करून गरुड पुराण जो आजचा आपला विषय आहे बरोबर. गरुड पुराणाबद्दल आता तुम्ही बोलताय. आपण थोडंसं मागे येऊ. हं. तुम्ही जे मागे आता काही शिक्षा सांगितल्या होत्या, की नरकामध्ये अशा-अशा प्रकारच्या असतात. तर मला सगळ्यात आधी पहिले हे सांगा, की गरुड पुराणामध्ये आपलं जेव्हा मी असं ऐकलं होतं, की माणसाचा जीव जाणार असतो. त्याच्या आधी त्याला कळतं, की आता आपण मरणार आहे. तर हे खरं आहे का? म्हणजे असं त्याच्यात दिलंय गरुड हो पुराणात? जेव्हा व्यक्ती जाणार असते तेव्हा त्याला त्याची तो काय तेव्हा म्हणजे त्याची काय मनस्थिती असते तेव्हा? प्राण जेव्हा जाणार असतो तेव्हा काहींच्या तोंडाला फेस येतो हं. तो इतक्या दबावात असतो की त्याच्या तोंडातून शब्द फुटत नाही लवकर बरोबर. ते सुद्धा जर तो पापी असेल खूप पाप केले असेल तर लवकर शब्द फुटत नाही हं. असे अनेक पुण्यात्मे असतात की शेवटी शेवटी सुद्धा ते राम राम म्हणत असतात हं, हं. देवाचं नाव घेऊ शकतात बरोबर. हे पुण्याचं प्रतीक आहे अच्छा. म्हणून पण शक्यतो बऱ्याच लोक असतात की ज्यांच्या तोंडातून शब्द फुटत नाही मग फेस निघायला लागतो हं. आणि नंतर मग तो जीव सोडतो मग त्यावेळी त्याला यमदूत दिसायला लागतात अच्छा. यमदूत येऊन थांबलेले असतात अच्छा. ते त्याला दिसायला लागतात मग त्याला भीती वाटायला लागते कधी कधी जर ते थोडासा फक्त त्याच व्यक्तीला दिसतात ते जो त्याच मरणार आहे. व्यक्तीला दिसतात बाकी कोणाला दिसत नाही त्याला यमदूत दिसतात त्याला दिसतं की काय होणार आहे शिवाय तो त्याचा जो प्राण असतो तो थोडा ऊर्ध्वगतीला जात असतो हं. शरीराच्या बाहेर निघण्यासाठी त्याला दिव्य चक्षूंची प्राप्ती होते असं म्हटलं जातं त्या दिव्य चक्षूंमुळेच त्याला यमराज दिसतात त्या दिव्य अच्छा. चक्षूंमुळेच त्याला यमदूत दिसतात आणि त्याला पूर्ण जीवनात केलेले जे काही कर्म केले ते सगळे त्याला आठवायला लागतात अच्छा. मग ते सगळे जे आठवता आठवता मग तो रडायला लागतो म्हणून आपण बघतो की मग त्याला कोणाचं नाव आठवतं अचानक 5-7 वर्षांपासून एखाद्या व्यक्तीचं नाव आठवतच नसतं त्याला त्यांना हो. काही संबंधच नसतो ती व्यक्ती आलेली पण नसते भेटायला आणि ती व्यक्ती अचानक त्यांचं नाव घ्यायला लागते की अरे तो कुठे आहे तो त्याला कुठे त्याला बोलवा बोलवा मला भेटायला. मला हां, भेटायचंय त्याला हां. हे सगळं कशामुळे होतं कारण त्यांना पूर्ण जीवनात केलेली सगळी कर्म सगळे माणसं काय काय असतात ते सगळे त्याला आठवायला लागतात मग अच्छा. जेव्हा त्याला ते आठवतात तेव्हा त्याला पश्चाताप होतो की मी हे करायचं राहून गेलं ते करायचं राहून गेलं मी हे करू शकत होतो ते करू शकत होतो असं सगळं हं. आणि नंतर जेव्हा ती व्यक्ती जाते शरीरातून प्राण सोडतो त्यानंतर त्याला सर्वाधिक पश्चाताप होतो कारण माणूस म्हणून त्याने जे करायला हवं होतं ते करायची वेळ संपून गेलेली बरोबर. आहे आणि शरीरातून जेव्हा प्राण जातो तेव्हा त्रास होतो भरपूर शरीराला. त्याच्यात म्हणजे असं दिलं होतं, की 1000 विंचवांचा दाह चावल्यानंतर जेवढा दाह होतो, हो तेवढा दाह प्राण शरीरातनं निघताना बाहेर होतो. खरंय ते खूप त्रास होतो लोक व्यक्तींना ते सुद्धा कसं आहे प्रत्येकाच्या पाप पुण्यावर अवलंबून आहे अच्छा. जी व्यक्ती जितकी हे असेल त्यानुसार जेवढी पापी असेल पुण्यवान असेल हं. त्यानुसार त्यानुसार त्यांचा जो त्रास आहे तो हं. कमी जास्त होतो हे कर्मविपाकच एक प्रकारचा आहे की हं. ज्या प्रकारची आपण कर्म करतो त्या प्रकारचा आपल्याला त्रास भोगावा लागतो अनेक असे चांगले चांगले आत्मे असतात की ज्यांना काहीच त्रास होत नाही हं. जे अगदी क्षणात त्यांचा देह सोडतात किंवा अनेक असे लोक आजही आहेत की त्यांना इच्छा मृत्यू आहे त्यांना ते आधीच सांगतात की माझ्यासाठी माझे आजोबा होते स्वतः अच्छा. म्हणजे मी बघितलं नाहीये त्यांना पण असं ते जेव्हा जाणार होते तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांच्या पत्नीला माझ्या आजीला की अगं जा माझ्यासाठी तुळशीचं पान घेऊन ये आणि माझ्यासाठी पाणी आण मला जायचंय आता बापरे! असं म्हणून अगदी बसून त्यांनी तुळशीचं पानं तोंडात ठेवा माझ्या मला पाणी पाजा थोडं जप करता करता प्राण सोडला काहीच झालं नाही त्यांना
म्हणजे हा दैवी चमत्कारच आहे. असं अनेक लोक असतात. असं काही म्हणजे फक्त माझे आजोबाच नाही, तर असे अनेक लोक आहेत की जे हं, खूप चांगले चांगले लोक, त्यांचा त्यांचा प्राण सहजपणे जातो. हं, पण जर पाप वाढलेले जास्त असतील तर मग प्राण निघायला त्रास होतो. शिवाय असं म्हटलं जातं की ज्यावेळी आपण मृत्यूच्या समयी ज्या प्रकारचं चिंतन करतो हं, त्याप्रमाणे आपल्याला पुढचा जन्म पण प्राप्त होतो. पण ते चिंतन त्यावेळी ते करणं हे सुद्धा अवघड असतं. हं, व्यक्तीला ते चिंतनही करता येत नाही. ते सुद्धा त्यांनी जे केलेले कर्म आहे ते तिथे आड येतात, की ते हं, त्याला चिंतन सुद्धा करू देत नसावेत कदाचित. हं, म्हणून उत्तम कर्म करणं जिवंत असेपर्यंत हे खूप आवश्यक आहे. गेल्यानंतर खूप पश्चाताप होतो हं, आत्म्याला, हं. की मी बरंच काही करायला हवं होतं. मी दान करू शकत होतो. मी परोपकार करू शकत होतो. मी चांगल्या-चांगल्या प्रकारची कामं करू शकत होतो. हे सगळे मी केले नाही आणि म्हणून आता मला सगळे त्रास भोगावे लागतात. आणि ते तुम्ही कितीही चांगले कर्म केले तरी सुद्धा हा पश्चाताप होतच अच्छा. असणार. कारण बरोबर आहे. वर-वर अजून उत्तम-उत्तम लोकांची प्राप्ती होते ना. जे हं, खूप जास्त पुण्यवान आहेत त्यांना स्वर्गही प्राप्त होतो. हं. आणि स्वर्ग जरी प्राप्त झाला तरी त्या तिथलं पुण्य संपल्यानंतर पुन्हा पृथ्वीवर येऊन जन्म घ्यावाच लागतो. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मग हे जेव्हा जातात, तर मला सांगा आता मागे तुम्ही आता 2 सांगितले नरक आम्हाला त्याच्यात कशा प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात. तर असे महाभयानक अजून कुठले शिक्षा आहेत आणि कुठले नरक आहे जिथे खूप भयानक प्रकारच्या शिक्षा दिल्या जातात? मला जे सगळ्यात भयंकर वाटलं ते एक तप्त कुंभ नावाचं नरक आहे. अच्छा. काय होतं त्यात? त्यामध्ये म्हटलं की असे अनेक प्रकारचे घडे भरलेले असतात. भरपूर घडे असतात. हं. त्या घड्यांमध्ये तेल असतं अच्छा, आणि लोहचूर्ण असतं. अच्छा. त्यामध्ये ते उकळत असतं सगळं. आणि जीव जेव्हा त्या नरकामध्ये येतो, तेव्हा त्याला त्यामध्ये उलटं टाकलं जातं. म्हणजे लोखंडाचे तुकडे असतात त्यात. लोखंडाचं चूर्ण चूर्ण. अच्छा. चूर्ण पावडर सारखं. पावडर असते आणि ती हां, त्यामध्ये टाकलेली असते हां. आणि तेल उकळत असतं. त्यामध्ये त्या जीवाला टाकलं जातं, उलटं टाकलं जातं हं. तोंड खाली आणि त्याला तिथे उकळवलं जातं. त्यानंतर यमदूत जे असतात ते वेगवेगळ्या तीक्ष्ण अवजारांनी त्याचे डोळे फोडतात, त्याचे डोळे काढून घेतील, त्याचं शरीराचे ऑर्गन्स बाहेर काढतील. बापरे! त्यानंतर त्याला तिथून बाहेर काढतील. बाहेर काढल्यानंतर गरुड, गिधाडं अशी काही असतात जे त्याच्या शरीराला अजून छिन्न-विच्छिन्न करतात. त्यानंतर ते पुन्हा त्याला त्याच्यामध्ये पुन्हा टाकून देतात त्या जीवाला. त्याचा काढा तयार करतात त्या जीवाचा. असं बापरे! हजारो वर्षांपर्यंत सुरू राहतं. असं हजारो वर्षांपर्यंत सुरू होतं जोपर्यंत त्याच्या पापांचा नाश होत नाही. हे अशा अशा प्रकारचे बरेच काही पाप आहेत पण आणि मग हे जे तुम्ही सांगितलं आता हे स्पेसिफिकली असं तुम्हाला माहिती आहे का कुठल्या पापाची शिक्षा आहे? 5 प्रकारचे महापाप मानली जातात. अच्छा. 5 महापाप आहेत आपल्याकडे. हं, पैकी ते आहेत एक ब्रह्महत्या, हं, गोहत्या, भ्रूणहत्या, हं, त्यानंतर गुरुपत्नीगमन आणि सुरापान हे खूप मोठे पाप आहेत. हं, याशिवाय सोनं चोरणं हे पण हं, खूप मोठं पाप आहे. हं, चोरी. हं, या पापांसाठी अशा मोठमोठ्या शिक्षा दिल्या जातात. हं. या व्यतिरिक्त व्यक्तीच्या जबाबदारीनुसार पाप असतात. म्हणजे बापरे! समजा आता एखादी व्यक्ती छोटी व्यक्ती की तिने काही पाप केल्यानंतर फार कोणाला काही फरक पडणार नाही. म्हणजे अगदी असं स्पष्ट सांगायचं म्हटलं तर ब्राह्मण आहे. हं. जर त्याने पाप केलं तर त्याला सगळ्यात जास्त शिक्षा आहे. अच्छा. कारण त्याच्यावर जबाबदारी खूप जास्त आहे. खरं गोष्ट आहे. त्याचं अनुकरण सगळे करतात. हं. राजाने पाप केलं तर खूप मोठी शिक्षा आहे. राजाने छोटंसं पाप जरी केलं तरी त्याला नरकी हातानं भोगावे लागतं. म्हणजे तुम्ही जेवढे मोठ्या हुद्द्यावर बसलेले तेवढे तुम्हाला या म्हणजे निश्चित. शिक्षा मोठी. हो, हो, हो. खोटं बोलणाऱ्या राजाला रौरव की महारौरव या 2 नरकांपैकी एका नरकामध्ये टाकलं जातं. अच्छा. फक्त खोटं बोलणाऱ्या राजाला. आता कारण राजा आहे, राजाच जर खोटं बोलला तर त्याचा परिणाम प्रजेवर खूप वाईट होऊ शकतो. तो राजा असल्यामुळे ते पाप खूप ते मोठं आहे. पाप खूप मोठं आहे. म्हणून त्यांना नरकात टाकलं जातं. पण सामान्य व्यक्ती अगदीच खालच्या दर्जाचं काम करणारी, छोटं काम करणारी व्यक्ती आहे. हं, तर तिच्या तिने काही केलं तर तेवढा फरक पडत नाही. हं. त्यामुळे थोडी त्यामध्ये सूट दिली जाते. या प्रकारे सगळी व्यवस्था आहे आपल्याकडे. मग हे गरुड पुराण म्हणजे मी पहिल्यांदा हा शब्द कधी ऐकला होता जेव्हा अपरिचित मूवी आला होता. तर त्या मूव्हीमध्ये गरुड पुराणाचा बऱ्यापैकी उल्लेख होता आणि ती म्हणजे तो जो चित्रपट होता तो गरुड पुराणावरच बेस होता. म्हणजे त्यांची थीमच ती होती की हं. गरुड पुराणानुसार आजच्या युगात जर शिक्षा द्यायच्या ठरल्या तर त्या कशा द्यायच्या. तर त्याच्यात काही होते की क्रिमी भोजनम, त्याच्यानंतर कुंभी पाकम तुम्ही आता सांगितलं तेच असेल माझ्या मते कुंभी पाकम हो, म्हणजे हो. गरम बरोबर, तेलात तळणं. बरोबर. तर ह्या सगळ्या शिक्षा आणि खरंच म्हणजे असं होतं का हे फक्त म्हणजे मनुष्याला घाबरवण्यासाठी हे सगळं लिहिलेलं आहे? असं आहे आता मी खूप वर्ष झालेत त्या त्या मूव्हीला बघून अपरिचित. हं, त्यामध्ये तो जो नायक आहे, तो हं. स्वतःच त्या शिक्षा देतो. हो. पण अशा शिक्षा देण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये हं, मुळात. त्या शिक्षा
देव देतात. आणि आपल्याला अधिकारही नाही. आपल्याला अधिकारच नाही ते देण्याचा. राजाला अधिकार आहे. हम्म. पण राजाने ज्या शिक्षा द्यायच्या त्या शिक्षा वेगळ्या आहेत. अच्छा. इहलोकामध्ये राजाने कोणत्या पापाला कोणती शिक्षा द्यायची त्या छोट्या शिक्षा आहेत, त्या एवढ्या मोठ्या शिक्षा नाही आहेत. त्यांना आपले नरकातल्या शिक्षा नाही देऊ शकत तशा आपण. शिक्षा राजा नाही देऊ शकत. मग राजाला एक वेगळी सूची करून दिलेली आहे, त्या शिक्षा राजा देतो. आणि जर त्या शिक्षा इथे भोगल्या तर परत मग नरकामध्ये तिकडे जाऊन यमयातना घ्यायची आवश्यकता पडत नाही. अच्छा. पण त्याच्यासाठी देशामध्ये त्या प्रकारची ती न्याय व्यवस्था असावी लागते हम्म. असं म्हटलं गेलंय. आणि या सगळ्या गरुड पुराणामध्ये सांगितलेल्या शिक्षा, नरक यातना, यमयातना या खऱ्या असतात की खोट्या असतात, हा जो सगळा विषय हा तुमच्या मान्यतांवर अवलंबून आहे. हम्म. थोडं कदाचित थोडं विषयांतर होईल, पण हे सांगणं खूप आवश्यक आहे की जे भौतिकवादी असतात, भौतिकवादी याचा अर्थ जे शरीरालाच आत्मा मानतात ते. बरोबर. शरीराचा नाश हा व्यक्तीचा नाश हे हम्म. जे लोक मानतात. हम्म. आणि जे भौतिक सुख आहेत, माझ्याकडे छान कार असावी, मोठं हम्म. घर असावं, छान हम्म. जेवण करावं, हम्म. एक किंवा अनेक पत्नींचं सुख मिळावं, हम्म. या प्रकारच्या इच्छा बाळगणारे जे लोक असतात आणि त्यातच आनंद मानणारे जे लोक हम्म. असतात त्यांना भौतिकवादी म्हटलं जातं. अच्छा. आणि या व्यतिरिक्त जे दुसरे असतात त्यांना आध्यात्मिक लोक म्हटलं जातं. हम्म. मग भारत जो आहे तो धर्मप्राण आहे. हम्म. भारतातली जनता धर्मप्राण आहे. भारतातल्या बरोबर. लोकांना पूर्वीपासून ते भौतिकवादी राहिले नाहीयेत. हम्म. म्हणून मग ते नक्की काय होते, तर ते शरीराला आत्मा मानत नाही. हिंदू जो धर्म आहे तो हम्म. शरीराला आत्मा मानणारा धर्म नाहीये. हिंदू धर्मामध्ये आत्म्याचं वेगळं अस्तित्व मानलं जातं आणि हम्म. आत्मा हा कधीही त्याचा मृत्यू होत नाही असं मानलं जातं. ज्यावेळी हे आपण मानतो ना त्यानंतर आपल्या मान्यता काय असतील त्या ठरतात. जर बरोबर. एखादी भौतिकवादी व्यक्ती असेल आणि ती म्हणाली की मी आत्मा मानतच नाही, मी हे सगळं मानतच नाही, मग आपण त्याला काय बोलणार? मग खरंय. त्याने ते एक्सपेरिमेंट ते शेवटी मग म्हणतात ना, मेल्यानंतरच स्वर्ग किंवा नर्क स्वर्ग बघता येतो. दिसेल. हा. हो की नाही? तेव्हाच कळेल मग ते तेव्हा गरम तेल वगैरे तेव्हा. मग ते त्यांना तेव्हाच कळेल. पण सामान्य व्यक्ती जे आहेत त्यांच्यासाठी लॉजिकली जर सांगायचं म्हटलं तर एक दृष्टांत दिला जातो विद्वानांकडून, शंकराचार्यांकडून, आमच्या गुरुजींकडून. तो तुम्हाला त्या दृष्टांत अगदी थोडक्यात सांगतो. असं म्हणतात की जर एखादी व्यक्ती असेल जी म्हणते की भौतिक सुखच शेवट आहे हम्म. आणि मी त्यामध्येच रमू इच्छितो हम्म. आणि देवाचं मी अस्तित्व मानत नाही, ह्या सगळ्या गोष्टी मानतच नाही बरोबर. आणि मी असाच आहे असं ज्याला वाटतं, हम्म. भौतिक सुखच अंतिम आहे आणि देवाचं अस्तित्व नाही, आत्म्याचं अस्तित्व नाही, असे मानणारे जे भौतिकवादी लोक असतात, या लोकांसाठी असं म्हटलं जातं की समजा एखादी व्यक्ती आहे, सप्तद्वीपा मेदिनी, हम्म. संपूर्ण पृथ्वीचं साम्राज्य त्याला दिलं, अच्छा. त्याच्याकडे इतका पैसा आहे हम्म. की तो जे हवं, ज्या वस्तूवर हात ठेवेल, जे काही हवंय ते सगळं त्याला प्राप्त होईल, असं जर म्हटलं आणि त्याला म्हटलं की सगळं तुम्हाला प्राप्त होईल, केवळ तुम्हाला निद्रेची आवश्यकता नाही. कारण निद्रा म्हणजे या सगळ्या सुखांचा त्याग करणं ना. बरोबर. व्यक्ती जेव्हा झोपतो त्यावेळी त्याला सुखाचीही प्राप्ती होत नाही, दुःखाचीही प्राप्ती होत नाही, तो त्या सगळ्यापासून अलिप्त होऊन अलिप्त होऊन झोपत असतो. झोप. मग जर बरोबर. तुमच्याकडे एवढं तुम्हाला सुख आहे, मग झोपू नका, तुम्ही असेच राहा, असं जर त्याला म्हटलं तर ते शक्य आहे का? नाही. ते शक्य नाही. मग तो काही काळ तो झोपलेला असतो, 5 हम्म. तास 6 तास, हम्म. आणि तो अगदी खूप मोठ्या यातनांमध्ये जरी असेल, हम्म. एखाद्या कॅन्सरने पीडित व्यक्ती असेल, तरी सुद्धा काही काळासाठी तो त्या यातनांना विसरतो आणि गाढ निद्रेमध्ये जातो. खरंय. त्याला कुठल्याही प्रकारच्या यातना होत नाही. मग त्यावेळी तो कोणाशी एकरूप होतो, हा मोठा प्रश्न आहे. मग हम्म. तो त्यावेळी असं म्हटलंय की तो ईश्वराशी एकरूप होतो. कारण बरोबर. ईश्वर कसा आहे, ईश्वर आहे सच्चिदानंद, तो कायम आनंद प्राप्त करून देणारा आहे. मग आपल्याला ज्यावेळी आपल्याला गाढ निद्रा लागते, सुषुप्ती अवस्था असते, त्यावेळी आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होत नाही, कुठल्याही खरंय. प्रकारचा त्रास होत नाही. मग याचाच अर्थ सुख प्राप्त होतं. मन चेतन नसतंच आपलं हा. त्यावेळेस जेव्हा असं झोपतो. म्हटलंय, विज्ञान असं म्हणतो 70-75% व्यक्ती मृत असते ज्यावेळी ती गाढ निद्रेत बरोबर. असते. बरोबर. शरीराने अनेक ऑर्गन्सनी काम करणं बंद केलेलं असतं. बरोबर. मग अशा वेळी ती व्यक्ती ईश्वराशी एकरूप होते आणि त्या ईश्वराशी एकरूप झाल्याशिवाय त्याचे 24 तास सुद्धा जाऊ शकत नाही. मग तुम्ही ईश्वराचं अस्तित्व कसं काय टाळू शकतो. टाळू शकता? तुम्ही त्या अमान्य नाही करू शकत. त्यामुळे ईश्वराचं अस्तित्व मानणं आवश्यक आहे आणि ते जेव्हा उघड्या डोळ्यांनी बघू, अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकारच्या चर्चांची आवश्यकता आहे. कशासाठी? तर उत्तम समाज निर्माण होण्यासाठी. आणि मग तो जो ईश्वर आहे, एकदा तुम्ही ईश्वराचं अस्तित्व मानलं तर तुम्ही आत्म्याचं अस्तित्व मानाल. खरंय. मग मी कोण आहे यावर हे होईल. कारण बाहेर जरी खूप काही प्राप्त करत राहिलो आणि जर स्वतःच आतूनच काही आपल्याला माहित नसेल तर ते जीवन अपूर्ण ठरतं. म्हणून सुरुवात जी आहे ती स्वतःपासून झाली पाहिजे. सुरुवात जी आहे ती आपल्यापासून झालं पाहिजे. जेव्हा आपल्या आजूबाजूचं किंवा स्वतःचं जेव्हा ज्ञान होईल, त्यानंतर बाहेरचं भौतिक ज्ञान, ही या प्रकारची विचारसरणी भारतीय तत्वज्ञानाची आहे. गुरुजी, आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्यात
तुम्ही जे गोष्टी सांगितल्या त्या नैसर्गिक मृत्यूला धरून सांगितल्या. म्हणजे नैसर्गिकरित्या जर मृत्यू झाला तर त्यांना काय पुढे जाऊन शिक्षा वगैरे, पाप, कर्म सगळं. पण माझा आता एक असा प्रश्न आहे, की एखाद्या व्यक्तीचं जर समजा ब्रह्मलिखित आयु असेल आणि तो व्यक्ती ते आत्महत्या करून संपवतोय. जे काही ते आत्महत्या करणं पण पाप आहे असं सांगितलेलं आहे आपल्या ग्रंथामध्ये. तर आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं काय होतं पुढे? जी व्यक्ती आत्महत्या करते तो तिचा अनैसर्गिकच मृत्यू असतो. हं. याला अपमृत्यू म्हटलं जातं. अच्छा. आणि अपमृत्यू ज्यांना प्राप्त होतो त्यांना बहुतांश वेळा ते पिशाच योनीतच जातात. आत्महत्या करणारी व्यक्ती पिशाच योनीत जाते. अच्छा. त्यानंतर ऍक्सिडेंटल ज्यांचा मृत्यू होतो त्यांना पिशाच योनी प्राप्त होते. अच्छा. ज्यांना अगदी कमी वयात एखादा रोग झाला, त्या रोगात गेले तरीही तो अपमृत्यूच मानला जातो. अच्छा. जर अनेक काही लग्न बाकी आहे एखाद्या व्यक्तीचं, हं. तो अपमृत्यू. त्याच्या आत तो गेला, तो अपमृत्यू. असं कमी वयामध्ये जेव्हा नको जायला त्याचं बरंच काही बाकी असतं ज्या व्यक्तींचा असं जर मृत्यू झाला किंवा आत्महत्या केली तर या सगळ्यांचा अपमृत्यू मानला जातो आणि ते बहुतांश वेळा पिशाच्या योनीत जातात. मग अच्छा. त्याचे खूप दोष सांगितलेले आहेत कारण पिशाच्या योनीमध्ये अनेक अनेक वर्ष, हजारो वर्षाचं आयुष्य सांगितलंय पिशाच्या अच्छा. योनीमध्ये त्या अच्छा. जीवाला, की तो त्या त्या योनीतच असतो. ज्यावेळी तो जीव पिशाच्या योनीत असतो त्यावेळी त्यांना तृष्णा, क्षुधा, तहान आणि भुकेने ते व्याकुळ होतात. अच्छा. त्यांना कितीही अन्न मिळालं तरीही त्यांना तृप्तीच मिळत नाही. म्हणून ते कायम अतृप्त, आपण अतृप्त आत्मे म्हणतो ना, ते बरोबर. अतृप्त आत्मे म्हणजे काय तर पिशाच. अच्छा. ते कायम अतृप्त असतात. मग ते शरीराच्या शोधात असतात. कोणतं बरोबर. तरी एक शरीर हवं म्हणून मग अनेक लोकांना भूतबाधा वगैरे होते. हो, ते हो, कशासाठी हो. होते? कारण त्यांना तृप्ती हवी असते. अच्छा, म्हणजे हे ते पिशाचच असतात. हे पिशाचच असतात, की जे कोणाकोणाच्या शरीरात जातात, लोकांना हो, त्रास हो, होतो अनेकांचा हो, हो. आणि विशेष करून ते त्यांच्या घरातल्या लोकांना खूप सुद्धा त्रास देतात. ज्या अच्छा. घरात मध्ये असं झालेलं असतं, ती व्यक्ती कारण त्यांना सर्वाधिक अपेक्षा स्वतःच्या घरातल्या लोकांकडून असतात, कुलाकडून असतात. हं, हं, हं. ज्यावेळी व्यक्ती जाते आणि ती मार्गक्रमण करत असते हं. यमपुरीकडे, त्यावेळी ती फक्त पुत्राचा धावा करत असते असं म्हणतात. अच्छा. की गरुड पुराणातच असं म्हटलेलं आहे की ती फक्त हे पुत्र, हे पुत्र अशा हाका मारत मारत ते जातात. कारण त्यावेळी त्यांना वाचवणारा फक्त केवळ त्यांचा पुत्रच असतो, की जो त्यांना त्यातून वाचवू शकतो, या यातनांमधून वाचवू शकतो. पिशाची योनीमधल्या जो जीव असेल तर अन्न त्याला अन्न हवं असतं. ते अन्न त्याच्यासाठी सगळ्यात वैध अन्न कोणतं आहे तर त्याच्या कुलातले लोक जे त्याला देतील ते अच्छा. अन्न. म्हणून त्यांना अन्नाची अपेक्षा असते. त्यामुळे ते अतृप्त आत्मे स्वतःच्या घरातल्या लोकांना सर्वाधिक त्रास देतात. पण त्यांचा प्रवास काही वेगळा असतो का? म्हणजे बाकीचा तुम्ही आता जसा ही प्रवास योनी सांगितला. आहे. अच्छा, पिशाची योनी पिशाच्चं आहे. योनी आहे. अच्छा, त्या योनीत जातात ते त्या डायरेक्ट. योनीत जातात ते. ज्याप्रमाणे मनुष्य योनी आहे. 100 वर्षाचं आपल्याला आयुष्य आहे. त्याप्रमाणे बरोबर. पिशाच्य योनी आहे. काही हजार वर्षांचं त्यांना आयुष्य आहे. अच्छा. ती योनीच शिक्षा आहे. मी आधी म्हटलं ना, की एखादा जर उत्तम साधक असेल, एखादा आध्यात्मिक व्यक्ती, त्याच्यासाठी जन्म हीच शिक्षा आहे. अच्छा. मनुष्य जन्म जरी प्राप्त झालाय तरी ही शिक्षाच आहे. कारण बरोबर. यातून आम्हाला पाप झालं तर यमपुरीत जाऊन ते पाप फेडावी लागतील बरोबर. किंवा इथे शिक्षा घ्यावी लागेल, प्रायश्चित्त करावं लागेल. आणि बरोबर. पुण्य केलं, स्वर्ग जरी प्राप्त झाला तरी स्वर्गातून पुन्हा काय होणार आहे? पुन्हा इथे पाप पुण्य करण्यासाठी यायचंय. बरोबर. त्यामुळे जन्मासारखे मोठं पाप कुठलंही असू शिक्षा कुठली असू शकत नाही. आणि जर एखाद्या व्यक्तीकडून झालेल्या कृत्यांमुळे जर त्यांना अशा काही भयंकर योन्या, महाभयंकर योन्या प्राप्त झाल्या, मग तर त्यांना ती किती मोठी शिक्षा आहे. बरोबर. पिशाच्य योनी ही एक मोठी शिक्षाच आहे. बरोबर. आणि ही किती म्हणजे हजारो वर्ष. हजारो वर्ष पिशाच त्या योनीमध्ये राहतात, क्षुधा आणि तृषेने तडफडतात. मग खूप त्यातनं सुटका जर करायची असेल तर काय करावं लागेल त्यासाठी? त्यातलं सुटका करण्यासाठी मग त्यांच्या कुलातल्या लोकांना विविध प्रकारचे विधी सांगितले जातात अच्छा. आपल्याला. अच्छा. ज्याप्रमाणे आता आपल्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये नारायण नागबली केली जाते. अच्छा. हे जे कोणते अतृप्त आत्मे असतात, हं, हं. ज्यांच्यापासून कुलाला त्रास होतो. आज बघा तर सगळ्यांना लोक सांगतात की तुम्हाला सांगतो. पितृदोष आहे. पितृ अच्छा, म्हणजे हे पितृदोष म्हणजे तेच आहे का? हाच सगळा प्रकार असतो, अच्छा. की हे जे असे गेलेले अतृप्त आत्मे असतात हं, हं. किंवा खूपच त्यांना त्रास झाला, त्यांची पुढे गती अडली आहे, थांबलेत ते हं, कुठेतरी हं, हं, मधल्या हं. मार्गामध्ये जाऊन अच्छा. आणि त्यांना कुठेही काही करता येत नाही, खूप तडफडतायत. तर त्यावेळी ते कोणाला शिव्या शाप देतात तर ते त्यांच्या मुलांना देतात. अच्छा. कारण तुम्ही माझ्यासाठी काही करत नाही म्हणून मी इथे पडलेलो आहे. अच्छा. आणि जर पितृदोष असेल, जर त्यांचे आपल्याला शाप असतील, हां. तर एक वेळ देव प्रसन्न होऊन जातात लवकर. बरोबर. देवांची पूजा केली नाही तरी काही प्रॉब्लेम नसतो, काही विशेष. कारण हां. तुम्हाला उत्तम फलाची काही अपेक्षा नाहीये, देवांची पूजा नाही केली तुम्ही, बरोबर. ठीक आहे. पण पितरांची जर पूजा केली नाही, पितरांचं केलं नाही, तर तुम्हाला त्रास भोगावा लागतो. हं. देवाची पूजा केली नाही तर एवढा त्रास नाही होणार. बरोबर. मग पितरांचा खूप कारण त्यांना स्वतःला त्रास होत असतो सर्वाधिक. बरोबर. म्हणून ते बरोबर. अपेक्षा ठेवतात. म्हणून असे आता आपले ते नारायण नागबली नावाचा विधी केला जातो. बरोबर. काही लोक बरोबर. कालसर्प शांती वगैरे करतात बरोबर. आपल्याकडे. तर हे जे केले तर यातून 7-8 पिढ्यांपर्यंतचे जे कोणते असे असतात
तर बरोबर. त्यांना पिशाच्य योनीतले अपमृत्यू झालेले या सगळ्यांना मुक्ती मिळते. त्यांचा अच्छा. तिथून त्या योनीतून पुढे निघून ते त्यांचा पुढचं मार्गक्रमण सुरू होतं. अच्छा. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला कमेंटद्वारे सांगा की तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल. नमस्कार. राम राम. जय श्रीराम. जय श्री